कलाम असतील, की तो माणूस इतका मला पोचतो, त्यांच्यामध्ये कुठेही वैफल्य नावाची गोष्ट नाही. सतत काहीतरी समाजाला देण्याची वृत्ती, आणि समाजाला तुम्ही तेव्हाच देऊ शकता ज्यावेळी तुम्ही निरोगी असू शकता. आणि ते निरोगी असण्यासाठी तुम्हाला याच्यातून, आणि हे क्षणिक आनंद आहे, आपण मिळवायचा तो कायमस्वरूपाचा आनंद, आणि कायमस्वरूपाचा आनंद हा फक्त देण्यामध्ये आहे. ज्यावेळी तुम्ही समाजाला काहीतरी देता त्यावेळेचा मिळणारा आनंद आणि ती झिंग आहे, ती झिंग फार मोठी आहे, ती कुठल्याही अंमली पदार्थामध्ये मिळणार नाही. त्यामुळे ती झिंग अनुभवायची असेल तर ही झिंग सोडावी लागेल. तंबाखू. तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. या वनस्पतीला संस्कृत मध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धूम्रपत्र अशी नावं आहेत. शास्त्रीय नाव निकोटियाना टॅबकम असं आहे. हिची पानं वाळवून नंतर ती कुस्करून तंबाखू बनवतात. त्याला चुना मळून याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. तंबाखू भाजून मिश्री म्हणून वापर केला जातो. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवतात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, मावा, खरडा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मिश्री चुन्याबरोबर मिसळून किंवा पानात घालून किंवा अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखूच्या वापरानं कर्करोग होतो. गांजा, कॅनॅबिस आणि मॅरिज्युआना नावाच्या झुडपाला गांजाचं झाड म्हटलं जातं. त्याची फुलं किंवा कळ्या हातावर रगडून एक चिकट काळा थर तयार होतो. त्याला चरस म्हटलं जातं. एखाद्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या पदार्थात गांजाच्या झाडाच्या वाटलेल्या पानांचा गोळा टाकला की भांग तयार होते. गांजा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, पण हा अंमली पदार्थ आहे. यानं नशा आणि व्यसनाधीनता येते. चिलिमीमध्ये भरून याचं धूम्रपान केलं जातं. पूर्वी जेव्हा सुंगणीचं म्हणजेच भूल देण्याचं अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हतं, तेव्हा शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर केला जात असे. गांजा पिणाऱ्या व्यक्तीची बुद्धीची एकाग्रता जास्त असते. गांजामध्ये मिसळण्यात येणारी तंबाखू म्हणजेच मिरजी कर्करोगाचं कारण ठरते. निर्व्यसनी आणि निरोगी राहण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करावा लागतो. पण वाईट सवयी, मनाची विचलित अवस्था, सामाजिक ब्रेन वॉशिंग याचा फायदा यातील व्यावसायिक घेतात. म्हणूनच अंमली पदार्थांची कीड लागलेला समाज सर्वात कमजोर होत जातो. भारताचं भौगोलिक स्थान आणि प्रचंड लोकसंख्या यामुळे नशेचा धंदा करणाऱ्या टोळ्यांना इथं हातपाय पसरण्याची सुवर्ण संधी वाटते. व्यसनी माणूस फक्त आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत नाही, तर संपूर्ण कुटुंबाची धुळधाण करतो. पहिलं तर असं आहे की आपली बॉडी किंवा आपलं शरीर आहे ते चांगलं ठेवणं इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणं, चांगले पदार्थ खाणं किंवा चांगलं जेवण खाणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या गोष्टीमुळे काय होतं की जेव्हा ड्रग्स घेतो किंवा बाकीचे जे अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे आपली बॉडी टॉक्सिक होते आणि आपले जे पार्ट्स असतात ते पार्ट्स खूप वीक होत जातात आणि त्याच्यामुळे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आपल्याला जास्त दिसायला स्टार्ट होतो की आपल्याला भूक नाही लागत. त्याच्यानंतर आपले बॉडी वीकनेस होते आणि आपण कुठल्याही मार्गाला जातो, आपली जी आय साईट असेल, आपण ज्या डोळे बघतो त्याची दृष्टी कमी होऊन जाते, आपल्याला चष्मा लागतो. ते तुम्ही नॉर्मल लाईफमध्ये पण ते जर करत असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींपेक्षा चांगली लाईफ जगणं हे तुम्हाला इझी पडेल किंवा सोपं पडेल. ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे सध्या. अफू. गांजाप्रमाणे अफू हेही मुळात एक औषधी म्हणून उपयुक्त आहे. गांजापेक्षा जास्त प्रभावी आहे. अफूची झाडं उत्तर भारतात जास्त आहेत. गांजाच्या बोंडापासून निघालेला चीक सुकल्यानंतर अफू होते. अफूमध्ये वेदनाशामक आणि तापशामक अशी दोन द्रव्य असतात. यातील मॉर्फिन हे अत्यंत उपयुक्त आहे. हेरॉईन. हेरॉईन अफूपासूनच बनवलेलं अत्यंत मादक द्रव्य आहे. अफू किंवा गर्द
खाल्ली किंवा ओढली जाते. हेरॉईन शरीरात घेतल्यानंतर काही क्षणातच ते मेंदूपर्यंत पोहोचतं आणि तिथंच हेरॉईनचं मॉर्फिन मध्ये रूपांतर होतं. भारताच्या पश्चिमेला असलेली अंमली पदार्थ पिकवणारी राष्ट्र, ज्यांना गोल्डन क्रिझंट म्हणतात, म्हणजेच अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, तसंच पूर्वेला असलेल्या गोल्डन ट्रँगल मधून म्हणजेच म्यानमार, लाओस, थायलंड इथून ईशान्य भारतामार्गे ही तस्करी भारतात होते. आज देशातील अंमली पदार्थांच्या वापराचा वाढता आलेख बघता तरुणाईच्या आरोग्यासह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थिरतेबरोबरच सलोख्यालाही मोठा धोका निर्माण झालाय. भारतीय तरुणाईतील अंमली पदार्थांच्या या सेवन समस्येवर भोई प्रतिष्ठान आणि डॉक्टर मिलिंद भोई शिक्षण, मदत कार्य, समुपदेशन, समुदाय सहभाग अशा विविध उपक्रमातून व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत जागृतीचं कार्य करत आहेत. I remember 35 years back, first concert in Chennai, jazz. I stitched my suit, first suit. I was in backstage. Two guys came to me. Shiva, when you're playing, no, you'll get a nice kick. Why did you come and just smoke in the backstage? I said to them, God has given a natural kick for me. I don't want any extra kick. Sorry. And all the best to everyone here with your full support. And we will continue this journey. Always my support. Dr. Milan Boy. He's amazing. Please give him a big hand for it. Hello everyone, Namaskar, Pranam. I'm very happy to join this war against narcotics by the Boy Foundation. Our youth in India should join this crusade to build our nation and say no to drugs. Music breeds positivity and helps keep the mind calm. I congratulate Team Boy Foundation and Pune Police Vignaharta Nias for this noble work. Rhythm is God. Lots of love. Your drums, Shivamani. रॉक कोकेन म्हणजेच क्रॅक. रॉक कोकेनला सामान्यतः क्रॅक म्हणून ओळखलं जातं. शुद्ध कोकेनमध्ये इतर काही रसायनं मिसळून स्फटिक तयार करतात. हे स्फटिक नंतर जाळून त्याच्या वाफा हुंकतात. याला वापरणारी व्यक्ती अतिशय तरतरीत पण अनियंत्रित होते. रॉक कोकेन म्हणजेच क्रॅक सामान्यपणे तांब्याच्या तारेचा फिल्टर बसवलेल्या ग्लासच्या नळीतून ओढतात. ब्राऊन शुगर्स. शुगर्स हा एक प्रकारचा मीटर ड्रग आहे. शुगर्समध्ये साधारणपणे टाकाऊ कोकेन आणि टाकाऊ हेरॉईन आणि शक्यतो स्ट्रिक्निन म्हणजेच उंदराचं विष यासारखी इतर रसायनं असतात. हा ड्रग पावडर स्वरूपात असून याला वापरणारे एक पत्र्याच्या तुकड्यावर पावडर ठेवून त्याला खालून पेटवतात आणि एका नळीद्वारे याच्या वाफा नाकावाटे आत घेतात. LSD 1938 मध्ये प्रथम संश्लेषित LSD म्हणजेच लायसेर्जिक ऍसिड डायथिलामाइड हे अत्यंत शक्तिशाली हॅल्युसिनोजेन आहे. मतिभ्रम म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पाहता, ऐकता, अनुभवता, चव घेता किंवा वास घेता
जे खरे असते पण वाटत नाही. LSD कृत्रिमरित्या लिसेर्जिक ऍसिड पासून बनवले जाते, जे एगॉन्ट मध्ये आढळते. एक बुरशी आहे जी राई आणि इतर धान्यांवर वाढते. भारतामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या. त्यातून मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगारात मूलभूत गरजांसोबत मनोरंजनासाठी निरनिराळ्या मार्गांचा अवलंब होऊ लागला. नवीन अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी पब, मद्यालय, हुक्का केंद्र यांचं पेव फुटू लागलं. उशिरापर्यंतच्या पार्ट्या, डीजे, नृत्य संगीताबरोबरच नशेचीही नशा वाढवणाऱ्या अंमली पदार्थांचा शिरकाव सुरू झाला. ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या आनंदाबरोबरच मानसिक ताणतणाव, कौटुंबिक समस्या, प्रेमसंबंध, व्यवसायातून आलेली निराशा यावर मात करण्यासाठीही तरुण वर्ग नशा सेवनाकडे वळू लागला. नशेनं आपले हातपाय पसरले आणि अंमली पदार्थांचा वापर आणि बाजार मोठा होऊ लागला. ऑनलाईन बाजारपेठेमुळे तर नशेची उपलब्धता अधिक सुटसुटीत झाली. क्षणिक आनंदासाठी दीर्घकालीन दुष्परिणामांकडे कानाडोळा होऊ लागला. मॉर्फिन. मॉर्फिन एक वेदना मुक्त करणारं औषध आहे, जे थेट केंद्रीय तंत्रिका प्रणालीवर कार्य करतं. हे अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या सापडलेलं एक प्रकारचं औषध आहे. ती तीव्र आणि अतितीव्र वेदना दोन्हीही सोडवण्यासाठी मदत करते. कामगारांदरम्यान वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिन सामान्यतः वापरली जाते. मॉर्फिन थेट शिरांमध्ये म्हणजेच अंतर्ग्रहणमध्ये इंजेक्ट केले जाऊ शकते किंवा टॅबलेटच्या स्वरूपात तोंडानीही घेतले जाऊ शकते. मेफेड्रोन म्हणजेच MD किंवा म्याव म्याव. मेफेड्रोन हे एक सायकोएक्टिव्ह औषध आहे, जे तात्पुरते मानसिक उत्तेजना कार्य, शारीरिक कार्य किंवा दोन्ही वाढवते. हे सिंथेटिक उत्तेजक आहे. मेफेड्रोन कॅप्सूल गोळ्या किंवा पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात येऊ शकते. वापरकर्ते गिळू शकतात, इंजेक्ट करू शकतात, धूम्रपान करू शकतात किंवा गुदाशयातून वापरू शकतात. NDPS कायद्यानुसार भारतात मेफेड्रोनवर बंदी आहे. अंमली पदार्थ सेवनाच्या वाढत्या समस्येवर भोई प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी शिबिरं, प्रदर्शनं आयोजित केली जातात. अंमली पदार्थ विरोधी जागृतीसाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावर जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात. अंमली पदार्थ सेवन आणि त्याचे दुष्परिणाम याचबरोबर कायदेशीर उपाययोजना समजावूनही समुपदेशनावर भर दिला जातो. या सर्व अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम घातक आहेत. जठरात दाह आणि सूज, बरी न होणारी कावीळ होणं, मेंदू आणि हृदयावरील वाईट परिणाम, स्मृती दोष उद्भवणे, मेंदूच्या आकारात आणि क्रियाशीलतेत बदल, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता, डोळे लाल होणं, चिडचिड होणं, चालताना त्रास होणं, झोप न येणं, भास होणं, शरीरातील शिरा सडत जातात, नाकातून रक्त येणं, यकृताचं कार्य थांबण्याची शक्यता, मज्जासंस्थेवर परिणाम होणं, वजनात लक्षणीय घट, शरीरावर बारीक लाल मुरमांसारखं पुरळ, खराब स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता, फुफ्फुसांमध्ये पाणी होणे. अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवन या समस्येवरची मूळ कारणं शोधून समजूनच सार्वजनिक आरोग्यावरील संकटांचा सामना करून निरोगी समृद्ध समाज घडवणं ही काळाबरोबरच आपल्यापैकी प्रत्येकाची गरज आहे.
सरकारबरोबरच समाज माध्यम आणि जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकानं सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेत. अंमली पदार्थांच्या मध्ये एक नवीन पदार्थ गेल्या काही दिवसांपासून दृष्टीस पडतोय, तो म्हणजे हायड्रो गांजा किंवा हायड्रोपोनिक गांजा असं त्याला नाव दिलं गेलेलं आहे. नावामध्येच ते सजेस्ट करतं की हायड्रो गांजा ही वनस्पती ही कुठल्याही मातीशिवाय फक्त पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे आणि त्याच्यापासनं अंमली पदार्थ बनवले जातात. आणि याची जी तस्करी आहे ही अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया या देशातून भारतामध्ये होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आपली तरुण पिढी या हायड्रो गांजाच्या नादी लागलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका हुशार माणसाने पूर्ण बेट विकत घेतलेलं आहे, ज्या बेटावर तो ही वनस्पती उगवतो आणि वाढवतो आणि त्याचं सगळं प्रसारण हे आपल्या देशामध्ये होतं. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या गांजाचे जे दुष्परिणाम आहेत ते म्हणजे डिप्रेशन येणं, लंग्सवर म्हणजे फुफ्फुसांवर परिणाम होणं, निमोनिया होणं, स्मृतिभ्रंश, डिप्रेशन, ब्लड प्रेशर वाढणं, चिडचिड वाढणं, हे सगळे प्रकार तरुणांमध्ये दिसत आहेत आणि मला वाटतं की याला आपण सगळ्यांनी वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. याच्यावर कंट्रोल करण्यासाठी पूर्वी जो कायदा होता NDPS ऍक्ट 1995, याच्यामध्ये फार काही प्रभावी तरतुदी नव्हत्या. ते नसल्यामुळे लगेच या प्रकारच्या सगळ्या गुन्हेगारांवर लगेच जामीन होत होता आणि ते बाहेर येत होते आणि दंडाची रक्कम पण फार कमी होती. या जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने या कायद्यामध्ये थोडासा बदल केला NDPS ऍक्ट मध्ये आणि 2025 तो आता ऍक्ट आला आणि तो लवकरच राज्यपालांच्या सहीसाठी जाणार आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कडक शिक्षा या सगळ्या अंमली पदार्थांसाठी महाराष्ट्र सरकारने त्या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलाय. त्यामुळे मी सरकारचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचे कायदे जर कडक केले तर या सगळ्या तस्करीला आणि वितरणाला आणि त्याच्या सेवनाला आळा बसेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हा जो नवीन कायदा आहे याच्यामध्ये हे सगळे गुन्हे जे आहेत ते मकोका या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा याच्या अंडर येणार आहे. त्यामुळे त्याला विशेष न्यायालय असतील, विशेष सरकारी वकील असतील, जलद गतीने तपास होईल आणि यातल्या सगळ्या ज्या गुन्हेगार आहेत त्यांना लवकर जामीन मिळणार नाही आणि कठोर शिक्षा होण्यासाठी याची मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगली असेल, सोलापूर असेल, चाकण MIDC असेल, अशा सगळ्या भागांमध्ये अशा प्रकारचे हायड्रो गांजापासून अंमली पदार्थ निर्मिती करणारे काही कारखाने पकडण्यात आलेत. त्यांच्यावर धाड टाकण्यात आली आणि किती कुठल्या लेवलला हे सगळं जात आहे हे फार गंभीर आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून याच्याशी लढणं फार गरजेचं आहे. एक धक्कादायक बातमी परवा माझ्या वाचण्यात आली की गडचिरोलीमध्ये अशा प्रकारच्या अंमली पदार्थांपासून किंवा तंबाखूजन्य पदार्थांपासून अनेक आश्रमशाळातील मुलांना तोंडाच्या कॅन्सरची प्रमाण वाढलेलं दिसतंय किंवा लागण झाली आणि त्याच्यामध्ये ते तपासणीचं सगळं आता काम करतायत. आपली जी तरुण पिढी आहे याला पूर्ण गिळूकृत करण्याचं काम हे अंमली पदार्थ करतायत. तर मला वाटतं की आपण सर्वांनी याच्यामध्ये राक्षसासोबत लढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, निर्मिती या सगळ्यांमध्ये अंडरवर्ल्ड जे गुन्हेगार आहेत ते दहशतवादी संस्था आहेत त्यांच्यापर्यंत ते सगळे पैसे जातात, त्यांची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामुळं पाकिस्तान सारखे देश असतील, अफगाणिस्तान सारखे देश असतील, या सगळ्या देशांमधनं जे देशविरोधी कारवाया या सगळ्या व्यापारातनं मिळणारे पैसे त्यांना पुरवले जातात आणि ते आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळं या दृष्टीने पण आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तर मी सर्व तरुण माझ्या मित्रांना असं आवाहन करतो की या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा. तुम्हाला जर डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहणं गरजेचं आहे. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम आणि नशामुक्त भारत या अभियानात आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपला देश 2028 पर्यंत नशामुक्त करायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्या भारत सरकारच्या आणि राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत. लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज कायदेशीर कारवाई करायचं काम करतायत. परंतु हे कायदेशीर काम करत असताना त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असणं आणि ह्या अंमली पदार्थांच्या विरोधी जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जनजागृतीच्या याच्यामध्ये आपला सगळा युवा वर्ग आमच्या सोबत आला तर आपण हा अंमली पदार्थ मुक्त भारत लवकरात लवकर करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला देश हा अतिशय प्रगती पथावर आहे आणि त्याच्यात आपल्या सगळ्या तरुणांचं खूप मोठं योगदान आहे. आपले तरुण सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करतायत. त्याचबरोबर आपला देश हा तरुणांचा देश म्हटला जातो.
तर आपल्या ह्या तरुणांना काही विघातक प्रवृत्ती व्यसनाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला तो होऊ द्यायचा नाही. त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्रित यायचं आहे. याच्यामध्ये मी सर्व तरुणांना आवाहन करतो की आपण कुठल्याही पद्धतीने अंमली पदार्थ घ्यायचे नाहीत. से नो टू ड्रग्स. आणि हे आपल्या सोबतच्या इतरांना देखील घेऊ द्यायचे नाहीत. आणि कोणी आपले सोबतचे लोक त्याच्यात गेले असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देखील आपण प्रयत्न करायचा आहे. जनजागृतीमध्ये आपल्याला माहिती की भोई प्रतिष्ठान यापूर्वीपासूनच याच्यात काम करतंय. यावर्षी देखील त्यांनी गणेशोत्सवामध्ये खूप चांगलं काम केलं. आमच्या सोबत त्यांनी अनेक मंडळांना याच्यामध्ये सामावून घेतलं. अनेक मंडळांनी अंमली पदार्थ मुक्त भारत किंवा त्यांचं त्या अंमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव अशा पद्धतीने उपक्रम राबवला आणि त्या पद्धतीने त्यांनी शपथ देखील घेतली. यापुढे देखील ते ह्या प्रकल्पामध्ये काम करणार आहे. तर वेगवेगळ्या उत्सवामध्ये आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण एकत्रितरित्या काम करणार आहोत. याच्यात आपल्याला आपल्या महिला भगिनींना सुद्धा सामावून घ्यायचं आहे. नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला हा संदेश द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या घरातला तरुण हा व्यसनी नसला तर ते घर आनंदित असतं, परंतु एखादा जर व्यसनाधीन झालेला असेल तर त्या तरुणाबरोबरच त्या कुटुंबाचं देखील नुकसान होत असतं. आणि मग आपला मुलगा असेल, आपला भाऊ असेल, आपला पती असेल, तो जर व्यसनाधीन झाला असेल त्या कुटुंबातले लोक देखील त्यांना सुद्धा त्रास होत असतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि अंमली पदार्थांच्या विरोधी जनजागृती मोहिमेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. से नो टू ड्रग्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. खरंच वाटतं आपल्याला की आपला देश, आपला भारत असा व्हावा? तर मग या तरुणाईला वेळी सावरायला हवं, समजवायला हवं. या घातक व्यसनांपासून मुक्त करण्याचं उद्दिष्ट केवळ लोकसहभागाद्वारेच साध्य होऊ शकतं. व्यसनमुक्तीच्या या कार्यास डॉक्टर मिलिंद भोई आणि भोई प्रतिष्ठानचे सर्व सहकारी कटिबद्ध आहेतच. साथ हवीये ती आपली. से नो टू ड्रग्स हा नारा कोटी कोटी कंठातून असे तू हिमाचल दुमदुमला पाहिजे. से नो टू ड्रग्स. से नो टू ड्रग्स. फिल्म बनवली. आमचे मनोज चौधरी असतील, शुभम मैदानकर असतील, अशोक दोरगुडे असतील, राहुल सोलापूरकर, नचिकेत, या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. से नो टू ड्रग्स हा विचार, हा मंत्र आज आपण या ठिकाणाहून घेऊन जाणार आहोत. ज्यांची आपण वाट बघत होतो. मी मागाशी म्हणालो की महाराष्ट्र राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पथकाचे ज्या प्रमुख आहेत, पोलीस महानिरीक्षक आदरणीय शारदा राऊत मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. आपण आता आपल्या कार्यशाळेला सुरू करत आहोत. थोडासा मी प्रोग्रामचा फ्लो आपल्याला सांगेल. सुरुवातीला आपण आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली वाहणार आहोत. ते झाल्यानंतर ज्या प्रबोधिनीने, ज्या संस्थेने हा सगळा विषय हातात घेतला आणि पुढे आपल्याला त्यांच्यावर काम करायचं, त्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची एक चित्रफित आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल आणि त्याच्यानंतर विविध मान्यवर दिवसभरात आपल्याशी संवाद साधणार आहेत. या मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार आणि तुम्हाला पण नंतर याच्यामध्ये पोस्ट लंच सेशनमध्ये तुम्ही पण तुमचे विचार इथे मांडू शकणार आहात. या सर्वांचं पूर्ण आपण व्हिडिओ शूटिंग करणार आहोत दिवसभराचं. या व्हिडिओ शूटिंगमधनं हे सगळे मुद्दे आपण कलेक्ट करणार आहोत. त्यात एक ड्राफ्ट बनवणार आहोत, अभ्यास अहवाल, जो माननीय मुख्यमंत्री साहेबांना, माननीय राज्यपालांना, माननीय DG साहेबांना हा अहवाल गृह मंत्रालयाला आपण सबमिट करणार आहोत.
दॅट विल बी अ रोड मॅप की अशा प्रकारच्या प्रश्नांकडे बघताना कुठली भूमिका पाहिजे, काय करायला पाहिजे, याच्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होत आहोत. आणि पुढच्या सगळ्या वाटचालीमध्ये हा जो अभ्यास अहवाल आहे हा अंमली पदार्थ विरोधामध्ये आपल्याला त्याचा वापर होणार आहे. तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात की एवढं मोठं डॉक्युमेंटेशन, एवढा मोठा डॉक्युमेंट की ज्याच्यावर या सगळ्या युद्धाचा पाया रचला जाणार आहे, त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होत आहात. तुमचं पण मी अभिनंदन करतो. मी सर्वांना विनंती करतो की आपण 1-2 मिनटं उभं राहून आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली वाहूयात. अजितदादांच्या भाषणातलं एक वाक्य मला खूप आवडलं. ते बऱ्याचदा बोलायचे की ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणायचे, राजकारण लय वांगाळे गड्या, राजकारण लय वांगाळे गड्या, तुम्ही तुमच्या मुलांना खूप शिकवा आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा. मला असं वाटतं की शिक्षणाची आणि चांगले संस्कार करण्याची अजितदादांची जी शिकवण आहे त्याची सुरुवात या विषयापासून आज आपण करतो आहे. मुळात ही कार्यशाळा त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी आहे, म्हणून आपण त्यांना 1-2 मिनटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहूयात. ओम शांती. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. मी शुभम मेदनकर यांना विनंती करतो की ज्या संस्थेच्या मार्गदर्शनात आपण हा सगळा लढा लढणार आहोत, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्यावर ही जबाबदारी दिली आणि आत्ता जे राज्य युवा धोरण ठरतं आहे त्या राज्य युवा धोरणामध्ये एक सदस्य म्हणून मी काम करतो आहे. त्याच्यामध्ये शासनाने ह्या विषयाला खूप महत्त्व दिलं आहे. तर ज्या प्रबोधिनीच्या माध्यमातून हे सगळं उपक्रम आणि पुढचा आपण प्रवास करणार आहोत, तर त्या प्रबोधिनीची माहिती देणारी एक 10 मिनिटाची चित्रफित आपण बघूयात. शुभम. लोकशाही देश आज एका महत्त्वपूर्ण आव्हानाला तोंड देत आहेत. हे आव्हान आहे सुशासनाचं. सुशासन अथवा सुराज्य म्हणजे केवळ खुर्चीवर बसून सरकार चालवणं नव्हे, तर राज्य कारभारामध्ये निर्णय प्रक्रिया, अंमलबजावणी आणि जी काही पावलं उचलली जातात त्याची परिणामकारकता सुशासनामध्ये समाविष्ट आहे. पण निवडणुका जिंकण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या राजकारण्यांना हे सगळे विषय माहीत असतीलच असं नाही. त्यांना या विषयांची माहिती नसेल आणि त्यांनी माहिती करून घेतली नाही तर लोकशाहीला केवळ नोकरशाही बनण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. इथे विषय उपस्थित होतो तो निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या क्षमता विकासाचा. इसवी सन 1982 पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सातत्यानं याच महत्त्वपूर्ण मिशनमध्ये गुंतलेली आहे. भारतीय जीवनदृष्टीचे आधुनिक भाष्यकार आणि वैचारिक राजकीय नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्हिजनवर आधारित ही संस्था विकसनशील लोकशाही देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी एकमात्र संस्था आहे. देशातील एक आदर्श संसदपटू म्हणून नावाजल्या गेलेल्या रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या संस्थेची स्थापना झाली. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी या संस्थेच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. लोकशाही एक स्वीकार्य ठरलेली आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही हेही लोकांना कळलेलं आहे. पण लोकशाहीमुळे माझ्या रोजच्या जगण्यामध्ये काही फरक पडतो. प्रश्न असा आहे की लोकशाहीची स्वीकार्यता वाढते आहे, लोकशाहीची परिणामकारकता आपल्याला वाढवायला हवी. निवडून जो येतो माणूस त्याची लोकप्रियता सिद्ध झालेली असते. तो सर्वाधिक लोकप्रिय असतो उपलब्ध सगळ्या पर्यायांमध्ये. की जे निवडून येतात त्यांना शासन करण्यासाठी सिद्ध करणं, क्षमतावान बनवणं हे प्रबोधिनीचं काम. प्रबोधिनीच्या मिशनचा पहिला भाग म्हणजे प्रशिक्षण. प्रबोधिनी प्रामुख्यानं राजकीय कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी काम करत असली तरी प्रबोधिनीचा प्रशिक्षण अजेंडा केवळ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. विद्यापीठात निवडून जाणारे सिनेट सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्याही क्षमता विकासासाठी प्रबोधिनी सक्रियपणे कार्य करीत आहे.
जैसे मंदिर में हम जाते हैं और अपने चप्पल है वो बाहर रखते हैं, वैसे ग्राम पंचायत के अंदर जाने के बाद पक्षभेद बाहर रखना चाहिए। गांव की भलाई के लिए जनता ने हमें निर्वाचित किया है, जनता का भलाई करना ये हमारा काम होना चाहिए। ये मैंने ट्रेनिंग के बाद सीखा। याच दृष्टीनं प्रबोधिनीकडून तरुणांसाठी विशेष असा नेतृत्व साधना हा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला गेला। हा कलेक्टिव्ह मेंटरिंगचा एक असाधारण प्रयोग आहे। इथं दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे प्रामुख्यानं प्रेरणेचं संवर्धन, कार्याचं व्यापक आकलन आणि कौशल्य विकास ही 3 उद्दिष्ट साध्य केली जातात। श्रीनगर में जब हम ट्रेनिंग दे रहे थे, युवाओं का एक पूरा समूह था और उस युवा समूह में जम्मू कश्मीर की एक युवा नेत्री जो वैसे राजनीतिक परिवार से थी, परंतु इस प्रशिक्षण के बाद उसका राजनीति का नजरिया, मूल्यों का नजरिया, राष्ट्र का नजरिया और नेतृत्व का नजरिया सबकी सब दृष्टियां बदल गई। 2017 मध्ये प्रबोधिनीनं भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेची स्थापना करून नवं पाऊल टाकलं, जे तरुण राजकारण, शासन व्यवस्था, सार्वजनिक जीवन आणि नेतृत्व क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू इच्छितात त्यांना लोकशाही व्यवस्थेच्या अनुरूप आपली नेतृत्व शैली कशी विकसित करावी याविषयीचं प्रशिक्षण ही संस्था देते। दरवर्षी भारतातून 30 युवक त्यासाठी निवडले जातात। आज ते या संस्थेद्वारा चालवण्यात येणारा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन लीडरशिप, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स हा 9 महिन्यांचा निवासी प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण होऊन राजकारण तसंच समाजकारणातील कोणत्या ना कोणत्या तरी कामांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत। प्रशिक्षणासंदर्भात प्रबोधिनीने प्राप्त केलेली विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा यामुळे आता केंद्र सरकार आणि अनेक राज्यातील सरकारी प्रशिक्षण संस्थांनीही प्रबोधिनीशी सामंजस्य करार करून अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत। दरवर्षी प्रबोधिनी साधारणपणे 25 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते आणि त्यामध्ये सुमारे 2000 प्रतिनिधी सहभागी होतात। माळगी प्रबोधिनी उत्तनला आहे, मी स्वतः एकदा जाऊन बघून आलेलो आहे आणि माझी फार वर्षापासून इच्छा आहे की अशी प्रबोधिनी राजकीय पक्षाने प्रत्येकाने कार्यकर्ता तयार करायला, प्रबोधन करण्यासाठी काढलीच पाहिजे। प्रबोधिनीच्या विविध प्रशिक्षण तसंच संशोधनात्मक कार्यक्रमांना आता विद्यापीठांचीही मान्यता मिळत आहे। प्रशिक्षणाच्या सोबतच प्रबोधिनीचा दुसरा पैलू म्हणजे समकालीन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर व्यापक जनजागृती करणं। यामध्ये चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, विद्यार्थी तरुणांसाठी वादविवाद आणि निबंधलेखन स्पर्धांचं आयोजन तसंच नियमित स्वरूपात होणाऱ्या अभ्यास मंडळासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे। प्रबोधिनीच्या कार्याचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे संशोधन। सामाजिक कार्यकर्ते, नवोदित पत्रकार आणि समाजातील अन्य तरुण विचारवंतांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देत प्रबोधिनी अनेक संशोधन प्रकल्प हाती घेते। यातील काही अभ्यास गटाद्वारे प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन म्हणजे ऑन दी स्पॉट अध्ययनाच्या स्वरूपात असतात, तर काही संशोधन प्रकल्प निवडलेल्या अध्ययनकर्त्याला पाठ्यवृत्ती देऊन पूर्ण केले जातात। प्रबोधिनीद्वारा संपन्न संशोधन प्रकल्पांची एकूण संख्या 300हून अधिक आहे। यामध्ये जवळपास 750 संशोधनकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे। यातील काही संशोधकांनी समाजामध्ये आज आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे। नव्यानं स्थापन झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या संचालनामध्ये सेवेच्या प्रामाणिक ऊर्जेसोबत प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोनाचा विकास घडवण्यासाठी प्रबोधिनी संस्था बांधणी सहयोग योजना कार्यान्वित करत आली आहे। 1982 पासून सुरू झालेली प्रबोधिनीची विकास यात्रा प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीवर आधारित असून प्रबोधिनीच्या संस्थात्मक विकासाचे अनेक पैलू आहेत। रामभाऊ मालगी प्रबोधिनी अद्वितीय संस्थान है। शुरू में तो कल्पना थी कि हमारे जितने
कार्यकर्ता हैं, हमारे साथ संबंधित संस्थाएं हैं, उनके लोगों को यहाँ पर प्रशिक्षण दिया जाए। लेकिन धीरे धीरे करके वह सब प्रकार की संस्थाओं के लिए भी एक असाधारण एक केंद्र बन गया है। कम से कम साउथ एशिया में कोई दूसरा ऐसा संस्थान नहीं है। याच वाटचालीतील महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे 6 जानेवारी 2003 या दिवशीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रबोधिनीच्या ज्ञान नैपुण्य केंद्र किंवा नॉलेज एक्सलन्स सेंटरचं उद्घाटन केलं। शायद ये पहला प्रयास है अपने ढंग का, और इसलिए मैं इसका स्वागत करता हूँ। जो कुछ देखा मैंने, मुझे आश्चर्य है, सुखद आश्चर्य है। प्रशिक्षण का रूप क्या हो, उसका विवरण क्या हो, ये प्रबोधिनी तय करेगी। प्रबोधिनीच्या विविध संस्थात्मक आयामांमध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये पसरलेल्या प्रबोधिनीच्या परिसरास विशेष महत्त्व आहे। कलात्मक दृष्ट्या साकार करण्यात आलेल्या सोयी सुविधांनी युक्त अशा या केंद्राला ज्ञान नैपुण्य केंद्र म्हणून संबोधलं जाणं स्वाभाविक आहे। एक संपन्न ग्रंथालय, योग आणि व्यायामशाळा, जलतरण तलाव, हेलिपॅड तसंच परिसरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यापासून जैविक खाद्य निर्मिती करणारं संयंत्र, जलसंवर्धन तलाव अशा विविध वैशिष्ट्यांनी हा परिसर सुसज्जित बनला आहे। सुरुचीपूर्ण वास्तुरचना आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे अनेक कॉर्पोरेट संस्था आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी ज्ञान नैपुण्य केंद्रातील या सुविधांचा उपयोग करून घेतात। जो कोणी इथं येतो तो ज्ञानाचा प्रकाश आणि प्रयत्नांची प्रेरणा घेऊन परततो। जिस ट्रेनिंग के लिए आप लोग आए हैं, इसी प्रकार की ट्रेनिंग विषय अलग हो सकते हैं, लेकिन वो ट्रेनिंग प्राप्त करने का मुझे भी सुअवसर यही प्रबोधिनी में मिला। जहाँ आज आप बैठे हैं वहीं मैं भी बैठा करता था। यहाँ के वर्क कल्चर, अनुशासन, कर्तव्य परायणता और निष्ठा से सभी को बहुत कुछ सीखने को मिलता है। यहाँ आकर सबको प्रेरणा मिलती है। राष्ट्रपति के रूप में पहली बार यहाँ आकर मुझे अत्यंत प्रसन्नता होती है। प्रबोधिनीचा विदेश विभाग अर्थात RMP इंटरनॅशनल द्वारे विदेशी विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी नेतृत्व प्रशिक्षण अर्थात मेंटरिंग आणि प्रतिनिधी मंडळाची देवाणघेवाण नियमित करण्यात येते। तसंच संयुक्त राष्ट्र अर्थात युनायटेड नेशन्समध्ये विविध कार्यक्रम, चर्चा आणि परिसंवाद यांचं आयोजन असे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम योजण्यात आले आहेत। भारत सरकारच्या नीती आयोगाच्या सहयोगाने प्रबोधिनीमध्ये आता अटल इन्क्युबेशन सेंटर कार्यरत झालं आहे। Collaboration between Niti Aayog and RMP has been a very successful one, and I look forward to further such collaboration in bringing together civil society organizations and in ensuring that these organizations play an important role in the government policy formulation and its implementation throughout the country. RMP, with its vast network and its long experience on the civil society front, will be a very useful partner for Niti Aayog. प्रबोधिनीचं कार्य भारतीय लोकशाहीला बळकटी देणारं एक महान मिशन आहे। नेतृत्वाची सुप्त इच्छाशक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते। नेतृत्वाचा विकास धनशक्तीवर, घराणेशाहीच्या पार्श्वभूमीवर किंवा आपल्या धर्म किंवा जातीच्या ओळखीवर अवलंबून नसतो। नेतृत्वासाठी सर्वप्रथम आवश्यकता असते ती सेन्स ऑफ पर्पजची। एक सघन उद्देशपूर्णता, प्रेरणा, जागृती, अध्ययन आणि कौशल्यांचा संस्कार या साऱ्या गोष्टी त्यानंतर येतात। लोकशाही, लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण आणि सुशासन या विषयांबरोबरच प्रबोधिनीने गेल्या अनेक वर्षात पाणी, मानवाधिकार आणि संस्था बांधणीसारख्या अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे आणि आपल्या कार्याला अधिक व्यापक केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मालावी आहे, नेदरलँड आहे, अमेरिका, इस्रायल अशा अनेक देशातल्या व्यक्ती आणि संस्थांबरोबर प्रबोधिनी काम सुरू केलेलं आहे। अशा विविध उपक्रमांमुळे प्रबोधिनीत एक बहुआयामी संस्था जीवन विकसित झालेलं आपल्या सर्वांना दिसतं। प्रबोधिनी भविष्यातील नेते बनवणारी फॅक्टरी नाही,
ही एक संस्कार शाळा आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन का आणि कसं जगावं याविषयीचे संक्षिप्त पाठ यात संस्थात्मक प्रयत्नांद्वारे शिकवले जातात. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षित असणे हे अतिशय आवश्यक आहे. कारण हाच कार्यकर्ता उद्याच्या सशक्त राष्ट्राचा आधारस्तंभ असतो, त्याचे नेतृत्व करणारा असतो. आपण पाहतो की समाजातील विविध क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रातील शिक्षणाचा, अनुभवाचा निश्चित फायदा होत असतो आणि म्हणूनच त्या क्षेत्रात ती व्यक्ती अधिकाराने काम करू शकते. सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रशिक्षण हा यशस्वीतेसाठी फार मोठा आधार असतो. समाजातील अशाच अनेक कार्यकर्त्यांना धोरणात्मक, कार्यात्मक आणि रचनात्मक प्रशिक्षण देण्याचे काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं सुमारे 40 वर्षापासून होते. या कार्याला आजवर अनेकांचे हातभार लागले आणि भविष्यातही लागत राहतील. सर्वांच्या सहकार्याने, सक्रिय सहभागाने आजवर अनेक कार्यकर्ते घडले आहेत. लोकशाहीला, मानव सेवेला सहाय्यभूत ठरणाऱ्या या कार्यात आपले सुद्धा सहकार्य भविष्यात अपेक्षित आहे. देशाला अधिक चांगले नेते लाभले तर सुशासन लाभेल आणि सरकार चांगलं काम करतील. सर्वप्रथम देश मजबूत होईल. लोकशाहीचं हे एक ज्ञानपीठ आपल्या सदिच्छांच्या सहाय्यानं पुढे वाटचाल करू इच्छित आहे. पुढे, अजून पुढे, निरंतर पुढे. मला वाटतं आज जाताना आपण हे सगळे विचार सोबत घेऊन जाणार आहोत आणि प्रबोधिनीचे संचालक आदरणीय अभिराम गढाया पाटील या ठिकाणी आहेत. त्यांना आपण सर्व असं वचन देऊयात की जो विचार प्रबोधिनींनी रुजवला आहे त्या विचारांनी काम करणारे कार्यकर्त्यांची फळी या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. मी या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आदरणीय गढाया पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर दीप प्रज्वलनासाठी यावं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासनजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू आमचे मित्र आदरणीय काळकर सर, ज्यांच्या नेतृत्वात आपण हा सगळा लढा लढणार आहोत, त्या महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेच्या IG पोलीस महानिरीक्षक आदरणीय शारदा राऊत मॅडम, पोलीस उपमहानिरीक्षक आदरणीय प्रवीण डॉक्टर शार्दूल जाधवर या सगळ्या मान्यवरांना घेऊन येण्याची विनंती मी आदरणीय गढाया पाटील सरांना करतो. व्यासपीठावर यावं, आपण दीप प्रज्वलन करून स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती या ठिकाणी करतो आहे. दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजन आपण करणार आहोत आणि त्याच्याने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दीप किंवा दिवा याला खूप महत्त्व आहे. परमेश्वराची पूजन, परमेश्वराची आराधना ही दीप प्रज्वलनाने होते. माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे. ते दिवाळीचं वर्णन करताना असं म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. हा नुसता दीप नाही तर हा विवेकाचा दीप आहे, जो अविवेकाचा, अज्ञानाचा अंधार दूर करण्याची सुरुवात आपण या दीप प्रज्वलनाने करतो आहे. आदरणीय शारदा राऊत मॅडम, आदरणीय काळकर सर, आदरणीय कृष्णन श्रीनिवासनजी, प्रवीण पाटील सर, शार्दूल जाधवर हे सर्व मंडळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण भारत मातेचं पूजन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं.
दीप प्रज्वलनानंतर आपण भारत मातेचं पूजन करणार आहोत. खऱ्या अर्थानं आईपेक्षा जास्त आपण जिला महत्त्व देतो ती म्हणजे आपली भारत माता. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण इंग्रजांशी लढून आपल्या या मातेला मुक्त केलं होतं. आज आपण स्वातंत्र्यात आहोत, पण सुराज्यामध्ये या स्वातंत्र्याचं रूपांतर होण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आपण भारत मातेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. नुकतंच वंदे मातरम गीताचा आपण सोहळा साजरा केला. गालिब का एक बहुत बढ़िया शेर है. पाटिल सर शेर शायरी केली तर चालेल ना? गालिब ने बहुत बढ़िया कहा है. इर्शाद म्हणा ना. हां, नाश्ता झाला है, नाश्ता दिलाय सरांनी आपल्याला. गालिब ने बहुत बढ़िया कहा है, इस देश में जिसका जन्म हो गया उसका रोम रोम वंदे मातरम हो गया. पुढे आहे अजून, इस देश में जिसका जन्म हो गया उसका रोम रोम वंदे मातरम हो गया. जिसकी रगों में माँ भारती का रक्त है, यारो वही तो असली देशभक्त है. धन्य है यहाँ की माए जो अपने लाल को दूध के साथ साथ देश प्रेम भी पिलाती है. धन्य है यहाँ की माए जो अपने लाल को दूध के साथ देश प्रेम पिलाती है और माथे पर तिलक की जगह इस देश की मिट्टी लगाती है. माथे पर तिलक की जगह इस देश की मिट्टी लगाती है और पूरा बचपन हमें वीरों की कथाएं सुनाती है. इसलिए मैं फिर कहता हूँ यारों, इस देश में जिसका जन्म हो गया उसका रोम रोम वंदे मातरम हो गया, वंदे मातरम हो गया. यानंतर मी विनंती करतो की जे व्याख्याते आज या ठिकाणी आपला वेळ आणि विचार आपल्यासमोर मांडणार आहेत त्या व्याख्यात्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. सर्वप्रथम मी सांगेल, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत यांनी जगातल्या नामवंत विद्यापीठातून, हार्वर्ड विद्यापीठ असेल, इतर सगळ्या विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आणि इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विचारवंत म्हणून काम करत आहेत. त्यांना सांगायला कदाचित आवडणार नाहीत, पण जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे डायरेक्टर म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. पण तिकडे असताना सुद्धा त्यांचं देशावर इतकं प्रेम आहे की ते सगळं सोडून आपल्या भारतामध्ये आलेत आणि भारतातल्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. असे कृष्णन श्रीनिवासनजी यांचा सन्मान आदरणीय अभिराम पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृष्णनजी, आपल्याकडे असं म्हटलं जातं की जिथे कृष्ण आहे तिथे विद्या आहे. त्यामुळे सुरुवात आपण कृष्णापासून करू.
दादा याच्यासाठी वेगळ्या टाळ्या वाजवा. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी परत स्थानापन्न व्हावीशी मी विनंती करतो. एकूणच ह्या प्रकारचा कार्यक्रम घेण्याची जेव्हा संकल्पना पुढे आली, गेले 15 वर्ष आम्ही भोई फाउंडेशनच्या माध्यमातून अंमली पदार्थ या विषयावर काम करतो आहे. जेव्हा मी शाळांमध्ये जात होतो, कॉलेजेसमध्ये जात होतो, पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रश्न इतका गंभीर होता, तो कॉलेजमध्ये सुरू होत होता, 9वी 10वी 11वी 12वी. पण दुर्दैवाने सर गेल्या काही वर्षांमध्ये याची सुरुवात शालेय स्तरापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. 5वी 6वी 7वीच्या मुलांमध्ये याची सुरुवात होती आहे. मुलांच्या दप्तरांमध्ये सिगरेट्स मिळत आहेत, मुलांना व्हेपिंग म्हणजे काय माहिती आहे. शाळेच्या आजूबाजूला जे चॉकलेट गोळ्यांची दुकानं आहेत तिथं अशा प्रकारचे नार्कोटिक्सचे चॉकलेट्स मुलांना मिळत आहेत आणि मुलं ती परत खात आहेत आणि तो सुरुवात होतो आहे. मला असं वाटतं की या प्रश्नाची गंभीरता खूप वाढायला लागली आणि पुढे आणखी वाढण्यापूर्वीच याच्यावर काम करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असा सतत विचार येत होता. आणि हे सगळं करत असताना आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने संपूर्ण राज्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची निर्मिती केली. मला खूप बरं वाटलं. आणि पहिला जो टास्क फोर्स महाराष्ट्रातला आहे त्याचे पहिले प्रमुख किंवा IG म्हणू आपण आदरणीय राऊत मॅडमची निवड झाली आणि उपमहानिरीक्षक DIG साहेबांची, प्रवीण पाटील साहेबांची निवड झाली. आणि आम्हाला खूप बरं वाटलं, कारण पाटील साहेबांनी पुण्याच्या गणेशोत्सवाला पुण्याच्या कार्यकर्त्यांना, पुण्याच्या विचारवंतांना वळण लावण्याचं अवघड काम प्रवीण पाटील साहेबांनी ॲडिशनल CP असताना पुण्यामध्ये केलं होतं. त्यामुळं योग्य ठिकाणी योग्य माणसाची निवड झाली आणि आम्ही त्यांना भेटलो आणि मग नंतर त्या माध्यमातून आम्ही राऊत मॅडमशी बोललो आणि त्यांनी असं सांगितलं की आपण सर्व मिळून याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. आपण त्यांचं नाव सांगतो तर शिवाजी महाराजांची युद्धनीती जी आपण पाहिली असेल तर त्यांनी प्रत्येक शत्रूला पराभूत करताना त्या शत्रूची पूर्ण माहिती आधी घेतलेली आहे. ते शत्रू काय आहे, त्याची बलस्थानं कुठली आहेत, त्याचे वीक पॉईंट्स काय आहेत, तो कशा पद्धतीने अटॅक करू शकतो आणि पूर्ण माहिती घेतल्यानंतर मग त्यांनी शत्रूवर हल्ला केलेला आहे आणि मग त्याला नेस्तनाबूत केलं आहे. मला असं वाटतं की महाराजांच्या वेळेस हे बरं होतं की त्यांना शत्रू माहीत होता, दिसत होता. आपण ज्या शत्रूबरोबर लढणार आहोत तो आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे गुटखा तंबाखू खाल्लेला माणूस लक्षात येतो, स्मोकिंग केलेला माणूस लक्षात येतो, हुक्का घेतलेला माणूस लक्षात येतो, लगेच कळतं आपल्याला. औषध घेतलेला माणूस तर लगेच डुलत असतो आणि खुश असतो, तो एकदम जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. त्याच्यासारखा सुखी माणूस नाही. पण अंमली पदार्थ घेऊन एखादा माणूस आला, एखादी व्यक्ती आली, एखादा मुलगा आला तर आपल्याला कळत नाही त्यांनी अंमली पदार्थ घेतले. पूर्ण त्याची बॉडी, त्याचं मन, त्याचं शरीर, त्याचा आत्मा कुरतडल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तू ह्या पद्धतीमध्ये इन्व्हॉल्व झाला आहे. आणि गुटखा तंबाखू सिगरेट दारू ही व्यसनं अशी आहेत की तुम्ही प्रयत्नाने कष्ट करून त्याच्यातनं त्याला बाहेर काढू शकता, पण अंमली पदार्थ बाहेर काढणे खूप कष्टसाध्य आणि अवघड गोष्ट. म्हणजे ती मी तर नेहमी म्हणतो की ती वाघाची गुहा आहे, तिथं आतमध्ये जाणारी पावलं दिसतात, बाहेर येणारी दिसत नाही. त्याच्यामुळे अशा बलदंड शत्रूबरोबर लढायचं असेल तर केवळ महाराष्ट्र पोलिसांनी काम करून चालणार नाही, केवळ प्रसारमाध्यमांनी काम करून चालणार नाही, केवळ NGOनी काम करून चालणार नाही, केवळ शिक्षण संस्थांनी काम करून चालणार नाही. तर या सर्वांची एकत्रित ताकद जर आपण निर्माण केली तर ह्या शत्रूला पराभूत करू शकतो. या विचारातनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आणि पहिली कार्यशाळा ही महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा महाराष्ट्रात होती आहे आणि ती पुण्यामध्ये होती. एखादी गोष्ट पुण्यात संपन्न होणं किंवा पुण्यामध्ये निर्माण होणं याला खूप महत्त्व आहे, कारण पुणेकर सहजासहजी कुठल्या गोष्टीला पाठिंबा देत नाहीत. पुणेकर फार चोखंदळ आहेत. त्या गोष्टीतनं काय फायदा होणार आहे, पुढे काय होणार आहे याचा विचार करतात आणि मग त्या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचे की नाही ठरवतात. पण ज्या अर्थी पुणेकरांनी हा विषय हातात घेतला आहे त्या अर्थी हा विषय नक्की मार्गी लागेल असा विश्वास आहे. गदी माडगुळकर पुणेकरांबद्दल फार सुंदर म्हटले होते. ते असं म्हटले होते की उदया आले इथे पेशवे बाळाजी बाजी, उदया आले इथे पेशवे बाळाजी बाजी, इथून उत्तरेकडे दौडले उमदेरण गाजी, धुरंधरांनी इथल्या जिंकली असंख्य समरांगणे, उभ्या भारता भूषण व्हावे असे आमचे पुणे. आणि पुणेकर टाळ्या वाजवण्यामध्ये पण कंजूसपणा करत नाही. तर मला असं वाटतं की हा लढा
इतक्या मोठ्या शत्रूबरोबर लढण्यासाठी सुरू होणारा लढा पुण्यामध्ये सुरू होतो आहे, तो देशातच नाही तर जगभर पसरेल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते. म्हणून मला खूप बरं वाटतं आहे या सगळ्या कार्यशाळेबद्दल आणि या सगळ्या पुढच्या प्रकल्पाचं प्रास्ताविक किंवा याची माहिती देण्यासाठी मी या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आदरणीय अभिराम घड्या पाटील सर यांना निमंत्रित करतो. ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी काम केले आणि दिल्लीमध्ये अमेरिकन दूतावासामध्ये यांनी 10 वर्ष काम केले आणि भारत अमेरिका संबंध जे आहेत ते वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी काम करणारा इतका मोठा कार्यकर्ता आहे. खरं मी कार्यकर्ता म्हणेल, एवढी मोठं ग्लॅमर, एवढी मोठी नोकरी, एवढा मोठा सगळा वैभव सोडून ते या प्रबोधिनीमध्ये जॉईन झालेत आणि एक चांगला विषय त्यांनी हातात घेतला. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिराम घड्या पाटील सर. धन्यवाद डॉक्टर भोई. फारच तुम्ही आणि तुमची तारीफ वाढायच्या आत मी इथे त्यामुळे आलो. आपल्यामधल्या महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत मॅडम, याच टास्क फोर्सचे DIG प्रवीण कुमार पाटील साहेब, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत, या अंमली पदार्थ विरोधी लढ्यामध्ये फारच ऊर्जेनी आणि फार उत्साहाने, विचारांनी आणि एक इन्फ्लुएन्सर ज्यांना म्हणता येईल असे कृष्णन श्रीनिवासनजी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकरजी, भोई प्रतिष्ठान ज्यांनी हा सगळा कार्यक्रम उभा करण्यामध्ये प्रबोधिनीला मदत केली आणि ज्यांचं काम आपण आत्ता त्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून पाहिलं, त्याचे डॉक्टर मिलिंद भोई आणि समोर बसलेले मार्गदर्शक निगोजकर मॅडम, कायदेतज्ञ प्रताप परदेशी, ज्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेलच थोड्या वेळामध्ये, महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेले संस्था, कार्यकर्ते, या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि विद्यार्थ्यांची संख्या दिसते आहे. मी विसरलो उल्लेख करण्याचा, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे तरुण तडफदार नेतृत्व शार्दूल जाधव, सगळ्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी प्रबोधिनीसोबत या कार्यक्रमाला सहकार्य देऊन या कार्यक्रमाला इथं हा आकार येतो आहे. मला विशेष आनंद आहे, जसं डॉक्टर भोई म्हणाले की इथे पुण्याला या कार्यक्रमाची सुरुवात होते. खरं तर ज्या विषयावर हा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल इथे आनंद होतो असं म्हणणं चुकीचं आहे. हा कार्यक्रम व्हायलाच नको, पण आपल्याला सत्य परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्याचा स्वीकार करावा लागतो आणि ती अशी आहे की या समस्येचं पुण्यामधलं स्वरूप फार गंभीर आहे. आणि मला राऊत मॅडम सांगत होत्या की महाराष्ट्रामध्ये याचं स्वरूप फार गंभीर याच्यामध्ये झालेलं आहे आणि मला याचं समाधान आहे की पुण्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. जसं पुण्यामध्ये या समस्येने गंभीर रूप घेतलेलं आहे, तसं एक आहे पुण्याने नेहमी महाराष्ट्राला आणि कधीकधी भारताला सुद्धा दिशा देण्याचं काम केलेलं आहे, जसं डॉक्टर भोई म्हणाले. त्यामुळे मला याचं पण समाधान आहे की महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र शासन या समस्येचं जे स्वरूप येतं आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये ज्याचं जे स्वरूप आलेलं आहे त्यापासून बरंच काही शिकून तुमच्यासारख्या संस्था असतील, कार्यकर्ते असतील, हे बरेच सजग झालेले आहेत, जाणीव जागृती बऱ्यापैकी झालेली आहे आणि ही एक समाधानाची बाब आहे. आपण डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलं की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही गेल्या 4 दशकांपेक्षा जास्त काळ प्रशिक्षण, क्षमता विकास आणि नेतृत्व निर्माण शिवाय संशोधन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आणि याच भूमिकेतनं प्रबोधिनींनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग द्यायचं ठरवलं. आम्हाला भोई प्रतिष्ठानाच्या कामाचं पुण्यामध्ये परिचय करून द्यायची गरज नाही, पण अशा कुठल्या तरी कायच्यामध्ये, कारण प्रबोधिनीचा हा विश्वास राहिलेला आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, तिथे कार्य करणाऱ्या लोकांना, संस्थांना प्रशिक्षणाची गरज असते. कारण त्याच्यातली आव्हानं बदलत जातात, त्याच्यामध्ये नवीन नवीन आव्हानं निर्माण होतात. त्यांचा सामना करायचा असेल, त्यांचा जर आपल्याला निपटारा करायचा असेल तर त्या क्षेत्राची पूर्ण माहिती मिळवणं, त्या समस्येचं निदान आपण योग्य निदान करू शकणं आणि त्या समस्येचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते आपल्याला माहिती असणं हे फार आवश्यक असतं आणि त्यातूनच एक चांगला कार्यकर्ता किंवा चांगली संस्था तयार होते आणि या भूमिकेतनं प्रबोधिनी कार्य करते आहे आणि म्हणूनच या सगळ्या उपक्रमामध्ये प्रबोधिनी सहभागी झाली. याचं समाधान आहे की या निमित्ताने प्रबोधिनीच्या कामाला एक
ॲडिशनल पैलू आला, कारण अशा प्रकारचा एक सहभाग आणि अशा प्रकारचा उपक्रम हा प्रबोधिनी पहिल्यांदाच करत आहे. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की असं पुढे सुद्धा प्रबोधिनी जर असे कार्यक्रम आले, उपक्रम आले, आणि फक्त पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठे किंवा देशामध्ये सुद्धा कुठे, तर प्रबोधिनी त्याचं स्वागत करेल, त्याच्यामध्ये सहभाग करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जी काही मदत प्रशिक्षणाच्या दृष्टीने, संशोधनाच्या दृष्टीने किंवा क्षमता विकासाच्या दृष्टीने, तर प्रबोधिनी त्यासाठी तयार आहे, उत्सुक आहे. जसं आपल्याला राऊत मॅडम सांगतील किंवा या टास्क फोर्समध्ये जे आहेत प्रवीण कुमार पाटील, त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा आपण पाहिलं भोई प्रतिष्ठानच्या, की ही समस्या महाराष्ट्रामध्ये तर गंभीर आहेच, पण आपल्याला माहिती असेल, आपण या क्षेत्रामध्ये काम करता, पंजाबसारखं राज्य असेल जिथे ज्यावर सिनेमासुद्धा झाला आणि तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी पॉप्युलराईज झाला. त्या प्रॉब्लेमची दाहकता किती आहे, त्याचं गांभीर्य किती आहे पंजाबमधलं, हे आता बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. काश्मीरमध्ये सुद्धा याचा एक पैलू आहे. काश्मीरमध्ये सुद्धा याचा एक या समस्येचा एक पैलू काश्मीरमधल्या दहशतवादाला खतपाणी घालतो. काश्मीरमधल्या दहशतवादाला या सगळ्या रॅकेटमधनं पैसे मिळतात आणि राऊत मॅडम आहेत, पाटील सर आहेत, तर त्यांना माहिती आहे, ते पोलीस याच्यामध्ये काम करतात. काश्मीर आणि पंजाबमध्ये याला एक राष्ट्रीय सुरक्षेचं अंगसुद्धा आता प्राप्त झालेलं आहे. आणि ही काही आजकालची गोष्ट नाही आहे. ह्याला किमान 2 दशकांपेक्षा जास्त काळ झालेला आहे पंजाबमध्ये, जर त्यापेक्षाही जास्त, की आतंकवाद पंजाबमधला आणि नंतर काश्मीरमध्ये आलेला, या सगळ्याला याच्यातनं जे पैसे मिळतात अंमली पदार्थाच्या व्यापारामधनं, अंमली पदार्थ ज्या देशांमधनं आपण डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलं की दुसऱ्या देशांमध्ये तयार होऊन ते भारतामध्ये पोचवले जातात, तरी कुठल्या कुठल्या माध्यमातून पोचवले जातात, काय काय रॅकेट्स याच्यामध्ये काम करतात, आणि त्यांना त्यामधनं जे पैसे मिळतात ते पैसे सरळ सरळ वेगवेगळ्या मार्गातनं दहशतवादालाच समर्थन करण्यासाठी किंवा दहशतवादाचं प्रमोशन करण्यासाठी या राज्यांमध्ये तो पैसा जातो. आणि त्याचा थेट संबंध आपल्या त्या राज्यांच्या आणि भारताच्याच, कारण हे दोन्ही राज्य पंजाब, काश्मीर हे भारताचे बॉर्डर स्टेट्स आहे, सीमावर्ती राज्य आहे. त्याचा सरळ सरळ परिणाम हा आपल्या राज्यांच्या आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी होतो. मला कल्पना नाही आहे की महाराष्ट्रामध्ये हा पैलू किंवा महाराष्ट्रामध्ये हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न झालेला आहे की नाही, पण नसेल झाला तर फार चांगली गोष्ट आहे. पण जर होणार असेल किंवा त्याचं स्वरूप तितकं गंभीर असेल तर आपण त्याचा खूप गांभीर्याने विचार करायला हवा. आणि जेव्हापासून प्रबोधिनी या कार्यक्रमावर काम करते आहे, भोई माझा अगदी अलीकडे डॉक्टर भोईंशी परिचय झाला, त्यांच्यातली तळमळ मला दिसते या प्रश्नाची. आणि तुम्ही सगळे तळमळीचे कार्यकर्ते आहात, तुम्ही तळमळीनी आणि अत्यंत श्रमानी, कारण हे क्षेत्र काही खूप सुरक्षेचं क्षेत्र नाही आहे. अंमली पदार्थाच्या विरोधात काम करण्यासाठी साहस, क्षमता आणि एक प्रचंड मोठी निष्ठा, कमिटमेंट लागते. त्यामुळे तुम्ही सगळेजण तळमळीचे कार्यकर्ते आहात. पण असं खेदानी म्हणावं असं वाटतं की या क्षेत्राची या समस्येचं गांभीर्य इतकं आहे की फक्त तळमळ आणि निष्ठा ही पुरेसी नाही आहे. आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे. त्याचे विविध पैलू काय आहेत त्या समस्येचे हे सांगण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक आहेत तिथे उपलब्ध, ते सांगतील तुम्हाला. पण तळमळीला, निष्ठेला जर प्रशिक्षणाची जोड मिळाली तर समस्येचं निदान करण्यासाठी किंवा त्याचं सामोरं जाण्यासाठी आपल्याला खूप मोठं बळ मिळेल. आणि म्हणून हा कार्यक्रम होतो आहे. आज आपल्याला दिवसभर मार्गदर्शन मिळेल या कार्यशाळेमध्ये. वेगवेगळ्या मार्गदर्शनाकडनं, तज्ज्ञांकडनं त्याचे विविध पैलू तुम्हाला लक्षात येतील. आणि याच्यातनं जर एक मेसेज गेला की समस्या सोडवण्यासाठी समस्या काय आहे हे जर आपल्याला कळलं की समस्येचं म्हणजे जसं म्हणतात की इंग्रजीमध्ये तुम्हाला एखादी मशीन हे करायची तर यू हॅव टू अंडरस्टँड द मशीन. आणि ती मशीन जर तुम्हाला कळली या याच्यातनं किंवा त्याची एक सुरुवात झाली तर निष्ठा, तळमळ आणि प्रेरणा आणि एक ध्येयप्राप्तीची आपल्याला जी आस असते त्याच्यासोबत प्रशिक्षणसुद्धा मिळालं आणि ह्या समस्येचं गांभीर्य पूर्णपणे कळलं तर त्याला या प्रशिक्षणाची दिलेली मदत होईल. आणि अंमली पदार्थमुक्त भारताचं जे आपलं स्वप्न आहे, महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे, त्या प्रवासामध्ये हे प्रशिक्षण, ही कार्यशाळा एक मैलाचा दगड होईल अशी आशा व्यक्त करतो.
आणि तुम्हा सगळ्यांचा आभार मानतो. आपण दूरवरनं आला, नोंदणी करून आला त्या प्रशिक्षणामध्ये, कार्यशाळेमध्ये भाग घेण्यासाठी. भोई प्रतिष्ठानच्या डॉक्टर भोईंचं आणि त्यांच्या उत्साहाचं कौतुक करतो, आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये प्रबोधिनीला इन्व्हॉल्व करून घेतलं. महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं समाजाचं बळ त्यांना मिळण्याची फार गरज आहे. त्याच्याशिवाय पोलीस प्रशासन याबद्दल काही करू शकणार नाही. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूंचं स्वागत करतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि या सगळ्याला समाजाच्या अकॅडमिक सर्कल्समधनं, विचार क्षेत्रामधनं सुद्धा याला समर्थन मिळण्याची गरज इथे अधोरेखित केलेली आहे. कृष्णन श्रीनिवासनजींचा आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला त्यांचं बळ दिलं. आणि जाधवर इन्स्टिट्यूट, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सुद्धा आभार मानतो. या कार्यशाळेला शुभेच्छा देतो. यापासनं शिका आणि यापासनं आपल्या ध्येयप्राप्तीकडे जाण्यासाठी आपल्याला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण म्हणाला तसं एकत्रित ताकद किंवा टास्क फोर्ससाठी लागणारी सगळी सामूहिक शक्ती, संघटित शक्तीचा वापर केल्याशिवाय आपल्याला या शत्रूशी लढता येणार नाही. मला असं वाटतं की कृष्णाची एक सुंदर गोष्ट आहे. जेव्हा खूप पाऊस पडला आणि सगळं गाव वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा कृष्णाने सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केलं. सगळे गावकरी घाबरले होते आणि त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही सर्वजण हात लावा, काठी लावा, आपण डोंगर उचलू आणि मग त्याच्या खाली आपण जाऊन सगळा सहारा घेऊ. कृष्णामध्ये एवढी ताकद होती की तो एकटा एका करंगळीवर उचलू शकत होता डोंगर, पण त्यांनी ते उचललं नाही. त्यांनी आधी लोकांना एकत्रित केलं. लोकांच्या मध्ये जी काही ताकद आहे, लोकसहभाग, लोकविचार हा जागृत केला आणि त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण केली की तुम्ही हा डोंगर उचलू शकता, कुठे कमी पडलो तर मी आहे. म्हणून आधी त्यांनी लोकांना तो डोंगर उचलायला लावला आणि मग शेवटी त्यांनी करंगळी लावली. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकल्पामध्ये किंवा कुठल्याही उपाययोजनेमध्ये जोपर्यंत लोकसहभाग आणि लोकशक्ती सहभागी होत नाही तोपर्यंत तो प्रकल्प यशस्वी होत नाही. मी राऊत मॅडमला असं आश्वासन देतो की सर्व पुणेकर आणि सर्व समाज तुमच्याबरोबर आहे. तुम्ही आमचे कृष्ण आहात. तुम्ही तुमची करंगळी लावा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि हा डोंगर आपण उचलूयात आणि आपण सर्वजण या शत्रूला पराभूत करूयात. मी यानंतर विनंती करतो की ज्यांच्या नेतृत्वात आपण काम करतोय, तर राऊत मॅडम त्या तर बोलतीलच, पण मला असं वाटतं की या ठिकाणी पाटील सरांचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की विद्यार्थी आणि शिक्षण हा फार महत्त्वाचा याच्यातला घटक आहे. या ठिकाणी पराग काळकर सर उपस्थित आहेत. ते विद्वान आहेत, विचारवंत आहेत, कुलगुरू आहेत. सर, आम्हाला असं वाटतं की जसं पूर्वी NSS मध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी काम केल्यानंतर त्याला 5 मार्क किंवा 6 मार्क मिळायचे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही सोशल वर्क करायचं नसायचं ते सुद्धा त्या मार्कांसाठी का होईना काहीतरी सोशल वर्क करायचे. तसाच प्रस्ताव जर आपण शासनाला तयार करून देऊ शकलो की अशा प्रकारच्या योजनांमध्ये अंमली पदार्थ असेल, सायबर क्राईम असेल किंवा इतर सगळ्या ज्या नवीन आपल्याला आव्हानं येतात, अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये जे विद्यार्थी सहभागी होतील, काहीतरी इनिशिएटिव्ह घेतील, काहीतरी काम करतील, काहीतरी वर्कशॉप अटेंड करतील, त्यांना आपण मार्कांमध्ये असं काही करू शकतो का, काही एक्सेस मार्क त्यांना देऊ शकतो का, हा एक विचार या निमित्ताने होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, गेले अनेक वर्ष अनेक व्यासपीठांवर आम्ही मांडतोय, पण आज तुम्ही या ठिकाणी आहात आणि काळकर सर असतील, घड्याळ पाटील सर असतील, कृष्णनजी असतील, राऊत मॅडम असतील, हे सगळी इन्फ्लुएन्शियल माणसं आहेत. सरकार दरबारी यांच्या शब्दाला खूप महत्त्व आहे. मी सर्वांच्या वतीने या सर्वांना असं विनंती करतो की ह्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत आत्ता जे मी मांडलेत, म्हणजे मला वाईट वाटतं की परवा मी एक बातमी वाचली की कोरियन लव्ह नावाचा कुठला तरी गेम आहे, त्या गेममध्ये त्यांनी तो मुलींनी डाउनलोड केला आणि राजस्थानमध्ये 3 छोट्या मुलींनी त्या गेमचा टास्क म्हणून एकमेकांना मिठी मारून आत्महत्या केली आणि त्यांनी आईवडिलांना पत्र लिहून ठेवलं की आम्ही कोरियन क्वीन आहोत किंवा आम्हाला टास्क पूर्ण करायचा होता. तर अशा प्रकारची जी नवीन आव्हानं आहेत, म्हणजे अंमली पदार्थ आणि या सगळे गेम, सायबर क्राईम, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे याचा लढावा लागणार. तर या सगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, डूज अँड डोंट्स, याचा समावेश आपण जर शाळेच्या अभ्यासक्रमात करू शकलो 5वी, 6वी, 7वी, 8वीमध्ये, तर खऱ्या अर्थाने ते एक वेगळी क्रांतिकारी पाऊल ठरेल आणि ते पाऊल
पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून सुरू झालं तर देशभर त्याचं अनुकरण होईल. आपण नक्की याचा विचार कराल. त्याच्यासाठी जो काही टेक्निकल सपोर्ट लागेल, जो काही ड्राफ्ट लागेल, जो काही अभ्यासक्रम लागेल, कुणाला भेटायचं असेल, काय करायचं असेल, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे 5वी 6वीतल्या मुलांच्या पुस्तकामध्ये कुठले धडे असतात हे मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे धडे असणं गरजेचं आहे की त्या वयातच मुलांमध्ये ते संस्कार होतील. याचा विचार आपण जरूर करावा. त्याच्यासाठी जे काही ताकद लागेल ते आपण सर्वजण मिळून लावूयात. आपण याचा नक्की विचार करेल असा मला विश्वास आहे. मी फार पूर्वी वाचलं होतं की UPमध्ये अभ्यासक्रमामध्ये शोले पिक्चर कसा तयार झाला आणि गब्बर सिंग कसा होता आणि वीरू आणि जे आणि बसंती अशावर धडा होता एक अभ्यासक्रमामध्ये. हे UPमध्ये होतं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारचं कौतुक करू आपण. सचिन तेंडुलकरांचा धडा त्याच्यामध्ये आता दिला आहे. त्याच्याबरोबरच असे जे ॲडॉल्ट्स आहेत, असे धडे, असे अभ्यासक्रम जर काळानुरूप आपण बदलू शकलो तर ते एक वेगळी क्रांतिकारी गोष्ट ठरेल. आपण याचा नक्की विचार कराल असा मला विश्वास आहे. या ठिकाणी मी आदरणीय शारदा राऊत मॅडमला विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना संबोधित करावं. आजच्या या अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र राज्य कार्यशाळेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित आदरणीय व्यासपीठ डॉक्टर पराग काळकर सर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री कृष्णन श्रीनिवासन सर, श्री अभिराम घड्याळ पाटील सर, कार्यकारी संचालक रामभाऊ माळगी प्रबोधिनी संस्था, डॉक्टर शार्दूल जाधवर ॲडव्होकेट, सचिव जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, प्रवीण पाटील आमचे सहकारी, DIG अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, डॉक्टर प्रिया मॅडम निगोजकर जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आणि ॲडव्होकेट प्रताप परदेशी सर, आपल्या सर्वांचाही धन्यवाद. आजचा हा कार्यक्रमाच्या निमित्ताने मिलिंद भोई, डॉक्टर मिलिंद भोई हे मेन त्याचे हे आहेत की ज्यांनी हा घडून आणला. त्याबद्दल मी आपल्याला हे करते, धन्यवाद व्यक्त करते. कारण मला आठवतं ज्यावेळेस अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना झाली आणि मी जॉईन केलं तर ते खास मुंबईला पहिल्यांदा भेटायला आले आणि त्यांनी त्यांची तळमळ आणि जी हे सांगितलं की मॅडम मी ह्या क्षेत्रामध्ये 15 ते 20 वर्षापासून काम करतो आहे आणि आपण याच्यामध्ये कार्यक्रमांना सुरुवात करू. मी त्यांना म्हटलं आता आम्ही जस्ट पोस्टिंग झाली, आता टेबल चेअर शोधावं लागतं कारण ऑब्व्हियसली जर एखादी नवीन संस्था ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर तिचं स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बसणं फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये खूप इश्यूज असतात, म्हणजे मॅनपॉवर सिलेक्शन, ऑफिसची बिल्डिंग तुम्ही कुठे बसणार ते प्रिमायसेस आयडेंटिफाय करणं, रिसोर्सेस मोबिलाइज करणं आणि आपली एक सिस्टम वर्क स्ट्रक्चर डिसाईड करणं. पण त्या दृष्टिकोनातही आम्ही त्यांच्याबरोबर गणेशोत्सवाच्या काळामध्ये आणि नवरात्रीच्या काळामध्ये भरपूर कार्यक्रम केले आणि एक मोठा राज्य पातळीवरचा त्यांचा हे चालू होतं की तो एक कार्यक्रमही लवकर व्हावा. मग त्या दृष्टिकोनातनं जी आपली रामभाऊ माळगी इन्स्टिट्यूटकडनं जे मोठं सहकार्य मिळालं आणि जाधवर ग्रुपकडनं मिळालं, त्यामुळे आज आपण सगळे इथे एकत्र बसलेलो आहोत आणि फार आनंद झाला सर. कारण सुरुवात होणं फार गरजेचं आहे. म्हणजे ते स्ट्रक्चर्ड असावं किंवा ऑर्गनाईज नसलं तरी चालेल, पण त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादी मनामध्ये इच्छा निर्माण होते तो ऑटोमॅटिक मार्ग आपल्याला मिळत असतात. आणि आज स्टार्टिंगलाच रामभाऊ माळगी इन्स्टिट्यूटचा हे बघितल्यानंतर, व्हिडिओ बघितल्यानंतर म्हटलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर इथेच आहेत कारण ज्या NGOज काम करतात ह्या क्षेत्रामध्ये, काय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या NGOज आता आम्ही स्वतःही त्यांचं आयडेंटिफिकेशन चालू आहे, त्यांचा रीच आउट आहे का, तो त्या खरंच त्या पद्धतीने अवेअरनेस प्रोग्राम्स करतायत का, त्यांच्या काही अडचणी आहेत का, काही समस्या आहेत का, त्यांचं आपण कशा पद्धतीने निराकरण करू, या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये आता आम्ही स्टडी करत आहोत आणि त्याचा फॉलोअप घेत आहोत. तर मला असं वाटतं त्यामध्ये
प्रबोधिनी जे काम केलेलं आहे RMPनी, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे आपल्याला चांगलं काम करता येईल. आणि हा कल्पवृक्ष ऑलरेडी पसरलेला आहे. तुम्ही फार मोठी उपमा दिली श्रीकृष्णाची, पण सुदर्शन चक्र तर आपल्या हातातच आहेत. त्यामुळे कारण त्याचं ते असल्याशिवाय कृष्णामध्ये पण पावर राहणार नाही. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं आता आपल्याला ह्या विषयाकडे गांभीर्याने बघणं फार गरजेचं आहे. नार्कोटिक्स हा जो विषय आहे हा आता एकदम नवीन विषय नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जुन्या काळी पण लोक नशा करायचे, म्हणजे इतिहासामध्ये पण त्याची नोंद आहे. ज्यावेळेस युद्धाला जायची लोक तर ती अफीमचा यूज करायचे आणि त्या वेदना वगैरे व्हायच्या, तर त्या दृष्टिकोनानं त्यांना ते हे करण्यासाठी त्याचा ते वापर केला जायचा. परंतु त्याचं जे प्रमाण आहे 20व्या शतकामध्ये जसं जसं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं आणि फार्मास्युटिकल कंपनीज मार्केटमध्ये आल्या आणि ज्या पद्धतीने ही औद्योगिक क्रांती झाली, प्रोडक्शन ज्या मोठ्या प्रमाणावरती वाढलं गेलं, त्याचवरचा कंट्रोल म्हणजे जो आहे त्याचे दुष्परिणाम पण समाजाला भोगावे लागलेले आहेत. आणि आपण जर बघितलं की युनायटेड नेशनमध्ये सुद्धा 1961मध्ये कन्व्हेन्शन आलं नार्कोटिक्स ड्रग्सवरती. एक त्यांनी 1971ला पण आलं, एक 1988ला पण आलं. आणि याच पार्श्वभूमीवरती भारतामध्ये सुद्धा NDPS ॲक्ट हा 1985ला अंमलात आणला गेला. आणि भारतामध्येही त्या कायद्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणा ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे त्या काम करत आहेत. आणि तितक्याच ताकदीने प्रत्येक यंत्रणा जर आपण बघितलं याच्यामध्ये की हे 1985मध्ये ज्यावेळेस NDPS ॲक्ट आला त्याच्यानंतरच इमिजिएटली 1986च्या नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची भारतामध्ये स्थापना झाली आणि एक एक्सक्लुझिव्ह एजन्सी भारतात ही कार्यरत झाली. त्याच धर्तीवरती आपण जर बघितलं की ॲज ऑन डेट कस्टम डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा ज्या पॅरामिलिटरीच्या ज्या काही सेंट्रल एजन्सीज आहेत त्यासुद्धा ह्या कायद्याच्यावरती कारवाई करत आहेत. आत्ताच शासनाने आणि केंद्र शासनाने डायरेक्शन्स दिलेले होते की आता ही मोहीम जी आहे ही आपल्याला राष्ट्रीय पातळीवरती नेणं गरजेचं आहे. माननीय पंतप्रधानांनी मन की बातमध्ये 2014मध्ये हा विषय हाताळला होता की कसा हा अंमली पदार्थांचा जो परिणाम आहे तो कसा आपल्या युवकांना आणि जी आपली भारताची ही जी प्रॉपर्टी आहे, कारण जो युवक असतो दॅट इज द बिगेस्ट ॲसेट ऑफ द कंट्री आणि ज्या देशामध्ये ही यंत्रणा असते तो देश सगळ्यात जास्त श्रीमंत मानला जातो. तर ह्या युवकांसाठी मोठं चॅलेंजेस उभारू राहिलं आणि आपली ही युवक आहेत ही याच्या आहारी जाऊन त्यांचं ह्याच्यात आपला मोठा लॉस होणार आहे. तर हा विषय घेतल्यानंतर 2019मध्येच एम्स दिल्लीच्या मदतीने स्टडी करण्यात आला, एक पायलट प्रोजेक्ट करण्यात आला आणि त्यांनी जी कुठल्या प्रकारची भारतामध्ये व्यसनं घेतली जातात त्याच्यावरती स्टडी केला गेला. तर त्याच्यामध्ये असं बघितलं गेलं की दारूचं व्यसन करण्याचं प्रमाण फार जास्त आहे. साधारणतः 23% जास्त म्हणजे 23 करोड लोक ही दारूचं व्यसन करतात. त्यानंतर जो सेकंड नंबर लागतो तो गांजाचा लागतो आणि थर्ड तुमचा याचा लागतो अफूचा लागतो. तर अशा पद्धतीने त्यांनी रचना केली गेली आणि नंतर 2022मध्ये सूचना आल्या की प्रत्येक राज्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स हा असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण जर बघितलं तर आता प्रत्येक राज्यामध्ये ही अँटी नार्कोटिक्स फोर्सची स्थापना ही केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे स्थापन होत आहे. आणि महाराष्ट्रामध्येही 2025मध्येच मे 2025मध्येच पहिली पोस्टिंग झाली आणि GR झालेला होता 2 वर्षापूर्वीच, परंतु पोस्टिंग आणि ती कार्यान्वित हे 2025मध्ये झाली. आणि आजपर्यंत या मेच्या नंतर जी आपलं ANTF आहे महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या प्रकारे आपण त्याची सुरुवात केलेली आहे. ॲज ऑन डेट आपल्याकडे ह्या ANTF महाराष्ट्रामध्ये अराऊंड जवळपास आता 200 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे. म्हणजे ते म्हणतो तिनका करत आम्ही, कारण हे डेप्युटेशनच्या पोस्ट आहेत, चांगल्या लोकांची निवड झाली पाहिजे त्या पद्धतीने आता हे तयार झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे टोटल 7 ठिकाणी आपण ऑपरेशन युनिट्स तयार केलेले आहेत. त्यामध्ये नागपूर, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर,
त्यानंतर नाशिक, पुणे आणि नवी मुंबई ह्या अशा ठिकाणी आपले 7 ऑपरेशन युनिट्स तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे तिथे पोलीस अधीक्षकांचे कार्यालय तयार करण्यात आलेले आहे. नागपूरला SP बसतात, पुण्यामध्ये पण SP बसतात आणि ॲडमिनचे पण SP इथे आहेत. निकेश काटमोडे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि DIG आणि IG आणि वरती हे CID क्राईमच्या अंडर इन्स्टिट्यूट म्हणजे फोर्स काम करतं आणि पोलीस महासंचालक सरांच्या निर्देशाने याचं कारवाई केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की आत्तापर्यंत आपण कारवाया करत आहोत, म्हणजे ANTFच्या आता कारवाया पण सुरू झालेल्या आहेत. यामध्ये आत्तापर्यंत आपण जवळपास 20 केसेस केलेल्या आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आणि अराउंड 60 करोड प्लस आपण त्याच्यामध्ये नार्कोटिक्स ड्रग्स सीज केलेला आहे. मुद्दा ह्या संपूर्ण ह्या लढ्यामध्ये ना एक आपल्याला नुसतं कारवाई करून उपयोग नाही, म्हणजे ड्रग कार्टेलचं उद्ध्वस्तीकरण करणं जितकं महत्त्वाचं आहे तसं डिमांड रिडक्शन ज्याच्यामध्ये NGOचा सहभाग येतो तो फार महत्त्वाचा आहे. हा जो म्हणजे याला तुम्ही ब्रेकिंग द सप्लाय चेन, डिमांड रिडक्शन आणि कॅपॅसिटी बिल्डिंग, क्रिएटिंग अवेअरनेस प्रोग्राम्स हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही घरामध्ये पण ज्यावेळेस आपण बघतो की एखादा जर व्यसनाधीन व्यक्ती असेल त्याला तुम्ही चापकाचा मार देऊन त्याला नीट नाही करू शकत, पनिशमेंट देऊन त्याला नाही करू शकत. त्याला त्याच पद्धतीने आपल्याला त्याला आफ्टर केअर म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट त्याला काउन्सिलिंग करणं, त्याला हे करणं, गायडन्स करणं आणि त्याचं संगोपन करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर याच्यामध्ये हा संपूर्ण असा हा मोठा कार्यक्रम आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे. पोलीस यंत्रणा काम करतच आहातच, त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आता आम्ही काय केलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितक्या शाळा कॉलेजेस आहेत 8वी ते 12वी त्यांची आता आम्ही एक लिस्ट वर्कआउट करत आहोत आणि डॉक्टर पराग सरांना सांगायला आनंद वाटेल सर की त्याच्यामध्ये आम्ही एक चांगलं स्टँडर्डाइज एक PPT बनवतो आहे आणि पोलीस महासंचालक सरांचे असे निर्देश आहे की ते प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये पोहोचलं पाहिजे. तर ते ऑलरेडी आमचा संपूर्ण तयार झालेला आहे स्ट्रक्चर आणि जर कदाचित जर मंजुरी मिळाली तर पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे जिल्ह्यात आम्ही घेणार आहोत. यामध्ये आपल्याला जसं म्हणजे काळाच्या दृष्टिकोनात मी आपल्याला असं सांगू शकते की जसं मॅच्युरिटी लेवल जे असते ज्या वातावरणामध्ये आम्ही शाळा कॉलेजेस शिकलो, समजा आपण जिथे जे आहात तो काळ थोडासा वेगळा होता. त्या काळामध्ये मोबाईल्स आणि इंटरनेटचा इतका जास्त प्रभाव नव्हता. म्हणजे सर मला सांगायला हे वाटेल की 2005मध्ये फर्स्ट टाईम मोबाईल हातामध्ये आफ्टर सिलेक्शन आलं, त्याच्या आधी फोन नव्हता. आणि काय झालं आता हे ओपन सोर्स मीडिया इंटरनेट इथे तुम्ही ना काही सर्च मारा तुम्हाला मिळेल. तुम्ही जर टाकलं की मला ड्रग्ज घ्यायचे, ह्या प्रकारचे घ्यायचे, कशा प्रकारे घेतलं पाहिजे, संपूर्ण गायडन्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे ते असं यंत्र आहे की त्याचा तुम्ही चांगला वापर करू शकतात, ते तुम्हाला घडवू पण शकतं. म्हणजे तुम्ही जर बघाल की कोविडच्या काळामध्ये लोकांनी यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन करून मोठ्या मोठ्या डिग्रीज प्राप्त केल्यात आणि चांगले कोर्सेस केलेत, परंतु त्याच यूट्यूबचा त्याच नॉलेजचा वापर करून खूप लोक कोविडच्या काळामध्ये वाईट व्यसनांच्या पण आहारी गेलेत. तर ही वस्तू ज्यावेळेस आपल्या हातात असते ती त्या मुलांना कळत नाही की हिचा वापर कसा करावा, कारण ते किशोर वय आहे. आता जर समजा इथे आम्ही कुठल्याही प्रकारचं ड्रग्स टेबलवरती ठेवलं तर क्युरियोसिटी नाही आहे, कारण तिचे दुष्परिणाम माहिती आहे, कोणी त्याला हात लावणार नाही. पण हीच जर वस्तू आपण त्या लहान मुलांच्या समोर गेली 8वी ते 12वीच्या मुलांच्या समोर किंवा कॉलेजच्या मुलांसमोर, तर त्यांच्यामध्ये एक ती जिज्ञासा, ती क्युरियोसिटी एकदा घेऊन बघू ना काय होतं, पण तो एकदा म्हणजे तो कायमच सुरू होऊन जातं आणि त्याचे परिणाम त्यांना जाणवत नाही. प्रॉब्लेम असा आहे की ह्या ड्रग्सचा इम्पॅक्ट बॉडीवरती इतका होतो, तो तुमचा सेंट्रल नर्वस सिस्टमलाच अशा प्रकारे डॅमेज करतो की ती तुम्हाला त्याची तीव्रता वाढवतं. म्हणजे तुम्ही एकदा घेतली की ती दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा म्हणजे ती थांबत नाही. आता ज्यावेळेस याचे दुष्परिणामबद्दल आम्ही ज्यावेळेस बोलतो की हे ड्रग्स घेणे किती वाईट आहे, तर ते खूप लोक आम्हाला विचारतात नक्की होतं काय. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की नाही तुम्हाला म्हणजे खूप स्वतः प्रभावशील झालेलं वाटतं किंवा यू फील हाय साध्या भाषेमध्ये. नक्की काय होतं म्हटलं साहेब आम्ही नाही घेते.
म्हणजे क्युरिओसिटी इतकी आहे लोकांमध्ये की नक्की हे ड्रग्ज घेतल्यानंतर काय वाटतं. पण प्रश्न हा नाही आहे की काय त्याच्यातले हे किती होतात. त्या सगळ्यात जास्त वाईट आहे की ते तुमच्या बॉडीवरती काय इफेक्ट करतं. आणि जीवनामध्ये अशी कुठलीच गोष्ट जी तुम्हाला असं तात्पुरत्या स्वरूपाचं सुख देत असेल किंवा ते थोडंसं हे करत असेल, तिचे दुष्परिणाम पण तितकेच घातक असतात. ही जाणीव करणं, ही माहिती देणं, याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. म्हणजे ही लढाई जी आहे, ही लढाई फक्त ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सी त्या एकट्या नाही करू शकत. त्या लढाईमध्ये पालकांचा तितका सहभाग महत्त्वाचा आहे, शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे, शासनाचा महत्त्वाचा आहे आणि मल्टिपल डिपार्टमेंट्स आर इन्वॉल्ड. जर आपण जर म्हटलं की जर आता हे डी-ॲडिक्शन सेंटर्स आहेत किंवा आपण याच्याबद्दलचं बोलतो की व्यसनमुक्तीच्या बद्दलचं किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर, याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचाही रोल येतो. कारण त्यांच्या थ्रू त्यांना फंडिंग मिळतं आणि त्यांच्या कामाचा तिथून आढावा घेतला जातो. आपण जर बघितलं की मिनिस्ट्री ऑफ हेल्थचाही त्याच्यामध्ये सहभाग येतो, एज्युकेशन डिपार्टमेंटचा सहभाग येतो. एक्झाम्पल्स म्हणून मी आपल्याला सांगते, तर अशा संपूर्ण डिपार्टमेंटचा मिनिस्ट्री ऑफ केमिकलचाही सहभाग येतो. कारण हे जे इंडस्ट्रीज आहे, केमिकल इंडस्ट्री, त्यांच्यावरती पण कंट्रोल ठेवला गेला पाहिजे. कारण तिथे जे प्रिकर्सर केमिकल्स असतात त्याचा मार्केटमध्ये दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅन्डिस्टाईन पद्धतीने लॅब्समध्ये त्याचा वापर करून ड्रग्ज बनवले जातात. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंट्सचा सहभाग असल्याशिवाय आणि त्यांचीही ती जी शक्ती, काम करण्याची शक्ती आणि एक निर्णय घेण्याची शक्ती असली पाहिजे की ह्या लढ्यामध्ये त्यांनी सामील होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचं पुढचं जे धोरण आहे ते करायचं आहे. आणि आम्ही आता त्या दृष्टिकोनातनं म्हणजे मला सांगायला सर आनंद वाटतो की ज्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या कोऑर्डिनेशन कमिटीच्या मीटिंग्ज असतील किंवा ज्या राज्य पातळीवरती किंवा देश पातळीवरती ज्याचं कोऑर्डिनेशन आहे, यामध्ये आपलं काम चालू झालेलं आहे. आणि याला एक मल्टीप्रॉन्ज स्ट्रॅटेजीच्या वरती आम्ही काम करत आहोत. केंद्र शासनाचे स्पष्ट आदेश आहे की याच्यामध्ये संपूर्ण होलिस्टिक अप्रोच असला पाहिजे. म्हणजे टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप अप्रोच झाला पाहिजे. आणि यामध्ये खूप जास्त प्रकारच्या आता वेगवेगळ्या प्रकारच्या कामही चालू झालेलं आहे. आपण जर सर्वांनी म्हणजे इथं संस्थाही उपस्थित आहे आणि विद्यार्थी पण आहेत. त्यामध्ये एक नशामुक्त भारत पोर्टल आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट डिपार्टमेंटचं. त्या नशामुक्त भारत पोर्टलवरती जर आपण गेला तर आपल्याला कळेल की कशा पद्धतीने हे अवेअरनेस कॅम्प केले जातात. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की त्यांच्या महत्त्वाच्या 4 प्रकारच्या स्कीम दिसतात. जसं इंटिग्रेटेड रिहॅबिलिटेशन सेंटर प्रोग्राम आहे त्यांचा, त्याच्यानंतर डी-ॲडिक्शन सेंटरचं आहे, आउटरीच प्रोग्राम्स आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं की महाराष्ट्राच्या फिगर ज्यावेळेस आपण शोधायला लागतो त्या फिगर्स फार कमी दिसतात. म्हणजे खास कार्यक्रमालाही निमित्ताने यायचं होतं, म्हटलं मी बघत होती मॉर्निंगला की अपडेट्स काय दिसते, तर ते किती गावांपर्यंत पोहोचलं असं त्यांनी 25चा फिगर दाखवला. तर ते फारच वाईट वाटलं की नाही, आपल्याला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण देशामध्ये आणि काही राज्यामध्ये, जसं पंजाबसारखं राज्य आपण जर बघितलं, पंजाब फार जास्त पद्धतीने तिथे त्याच्या ज्या बॉर्डर्स इंटरनॅशनल बॉर्डर जवळ असल्यामुळे तिथे डायरेक्ट ड्रोनचा वापर करून ड्रग सप्लाय केला जातो आणि तो मोस्ट अफेक्टेड स्टेट आहे. परंतु तिथे आल्यानंतर तो बाकीच्या राज्यांमध्येही पसरतो. कारण ह्या गुन्हेगारांना म्हणजे टेररिझम, नार्कोटिक्स, हे जे गुन्हे जे आहेत यांना काही बॉर्डर्स नाही आहेत. म्हणजे ते जागतिक पातळीवरती कुठल्याही कोपऱ्यात जातात आणि कुठेही त्यांचं हे करतात. म्हणजे माल तो बाहेरच्या देशातनं येईल, तो इथला रूट यूज करेल, तो दुसऱ्या देशामध्ये कन्झम्शनला पाठवेल. तर हा जो यांचे जे चॅनल्स आहेत ते फार डिफरंट असतात. तुम्ही आणि आपण त्याचा विचार पण नाही करू शकणार, इतक्या प्रकारच्या त्या स्ट्रॅटेजीज करतात. सुरुवातीला म्हणजे मी फायनान्शियल क्राईममध्ये खूप जास्त काम केलेलं आहे. 7 वर्ष मी CBIमध्ये होती. तर मला वाटायचं की हाच फार जास्त हिनियस क्राईम आहे. आणि ज्या पद्धतीने त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही ते इंटरनॅशनल रॅमिफिकेशन बघायचो आणि सप्लाय जी फायनान्शियल ट्रेल वगैरे बघायचो. पण आता हा क्राईमचा मोडस ऑपरेंडी बघताना तुम्ही तो पॅटर्नच सेट करू शकत नाही.
म्हणजे इतके डिफरंट पॅटर्न्स आहेत आणि ते प्रत्येक ड्रग्जवरती त्यांची वेगळीच गुन्ह्याची मोडस आहे. त्यामुळे हे फार बिगेस्ट चॅलेंज टू द ह्युमॅनिटी आहे असं मला वाटतं. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण काय आहे, एखाद्या घरामध्ये म्हणजे आपण सुरुवातीला म्हणायचो की बाबा मुलगा अभ्यास नाही करत किंवा एखादं वाईट वळण लागलं किंवा जास्त आपण तो टी व्ही बघतो किंवा सुरुवातीचे जे पोलीस डिपार्टमेंटमधले जे मोठे गुन्ह्यांमध्ये आम्ही नेहमी आठवायचं आम्हाला की गॅमलिंगवाल्यांना पकडलं किंवा जे काही ट्रॅफिक रूल्स ब्रेक करतात ते केसेस केला तर त्याचा आनंद आम्हाला खूप जास्त व्हायचा आहे की नाही, आम्ही गॅमलिंगवाल्यांना पकडलं किंवा जे ट्रॅफिक व्हायलेशन करतात ते. पण हे जे व्हायलेशन्स आहेत जे सोसायटीलाच डॅमेज करत आहेत, ती जी आपली भविष्यातली जी आपली भावी पिढीला डॅमेज करत आहेत, हे शोधण्यामध्ये आणि याच्यामध्ये जाणं हे फार मोठं हे आहे. आणि मला असं वाटतं जे आपण म्हणतो की तुम्ही सगळेजण जे तिथे ज्या आत्मीयतेने उपस्थित आहात, याच्यातलं जे काम आहे हे तुम्ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकणार. कारण त्याचं तुम्ही नंबर्समध्ये काउंटिंग नाही करणार. जसं आपण म्हणतो 1+1 2 नाही आहे, हे 1+1 तुमचं हे 11,000 कुठल्या याच्यात जाईल ते तुम्हालाही कळणार नाही. अशा पद्धतीचं हे काम आहे. आणि जे ह्या गुन्हे करणारी जी लोकं आहे ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज अप्लाय करतात, आपल्यालाही तितक्याच स्ट्रॉंगली त्या स्ट्रॅटेजींवरती काम करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी सगळ्यांचीच आपल्याला मदतीची गरज लागणार आहे. मी परत एकदा भोई प्रतिष्ठान आणि रामभाऊ म्हाळगी संस्थेचं आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा खूप आभार व्यक्त करते. आणि आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलं आणि आपण सर्वजण आज या निमित्ताने पुण्याचं महत्त्व फार जास्त आहे. जसं साहेब म्हटले की म्हणजे देशाची जी पहिली शाळा पुण्यातूनच सुरू झाली होती 1848मध्ये. त्याच हिशोबाने आपण ही जी अंमली पदार्थ विरुद्धची लढाई इथूनच सुरुवात करू आणि मोठ्या प्रमाणावरती याला सक्सेसफुल करू असं मी आपल्या सर्वांनाही आश्वासन देते आणि माझे मनोगत मी इथे संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमच्या या सर्व लढ्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी राहणार आहोत. हे निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन नाही आहे, जाहीरनाम्यातलं आश्वासन नाही, तर अभिवचन आहे. याची तुम्ही नोंद घ्या. पुणेकरांनी दिलेलं आपल्याला वचन आहे. मगाशी आदरणीय कृष्णनजींचा उल्लेख करताना थोडा गडबड झाला. मी इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणालो, पण ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे नाही आहेत, ते इंडियन टेक्निकल काँग्रेसचे आहेत. काँग्रेस शब्द डोक्यात बसलाय खूप दिवस झाले, त्यामुळे थोडीशी माझी गडबड झाली. पण मी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हटल्यानंतर खूप लोकांच्या कपाळावर आठ्या पडले की अरे हा माणूस इकडे कसा काय म्हणत. सॉरी सर. मॅडमनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये मोबाईलमधून आपल्याला खूप ज्ञान मिळालं, त्याचा वापर काही लोकांनी चांगला केला आणि काही लोकांनी वाईट केला. मला असं वाटतं की ज्ञान मिळवणं कम्पॅरेटिव्हली सोपं झालं आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न, कुठली समस्या गुगलवर टाकली की त्याचं तुम्हाला ज्ञान मिळतं. ते इन्फॉर्मेशन आहे, पण इन्फॉर्मेशन वेगळं आहे, नॉलेज वेगळं आहे आणि ज्ञान वेगळं आहे. आणि आपण काय केलं की मुलांना फक्त ज्ञान मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये टाकलं आहे. 90%, 92%, 95%, 98% अशी मुलं आपली ज्ञान मिळवत आहेत. मला असं वाटतं की आपण मुलांना मार्कार्थी बनवतो आहे. त्या मार्कार्थी बनवण्यापेक्षा आपण ज्ञानार्थी बनवण्याची गरज आहे. आणि मॅडमच्या बोलण्यात जे आलं की ते ज्ञान कशासाठी वापरायचं याच्यापेक्षा कशासाठी नाही वापरायचं हा विचार फक्त ज्ञानामुळे होत नाही, तर ज्ञानाबरोबर जर संस्कार असतील तर त्या संस्कारांमुळे ते ज्ञान तुम्ही कशासाठी वापरायचं याची शिकवण मुलांना देऊ शकता. जगदीश कवुडकरांचे खूप सुंदर गाणं आहे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहुनी सुंदर आहे. ज्ञानाला त्यांनी सत्य आणि शिव याच्यापेक्षा सुंदर म्हटलं आहे, पण ते तेव्हाच सुंदर होऊ शकतं जेव्हा त्याला संस्कारांची जोड असते. आणि मला असं वाटतं की ज्या मुलांना ज्ञानाबरोबर संस्कार दिले जातील
त्या मुलाला या कुठल्याही प्रश्नाची कधी भीती वाटणार नाही असा मला विश्वास आहे. त्यांनी सांगितलं मॅडमने की खूप मोठा लढा आपल्याला करावा लागणार आहे, मोठ्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली जी मंडळी आहेत ते करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत, यंत्रणा त्यांच्याकडे आहे, इंटरनॅशनल सगळं सर्क्युलेशन्स आहेत आणि त्याच्या विरोधात आपल्याला लढावं लागणार आहे. मला असं वाटतं की मॅडम सच्चे भारतीय नागरिक कधी लढाईला घाबरत नाहीत. प्रहारमध्ये नाना पाटेकरांचं एक सुंदर वाक्य आहे, अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी तो एकटाच लढत असतो, अनेक भ्रष्टाचारी लोकांशी तो एकटाच लढत असतो आणि शेवटी कोर्टामध्ये त्याला असं सांगतात की याच्या डोक्यावर परिणाम झाला, याला असं वाटतं की संपूर्ण समाज सुधारण्याची जबाबदारी याच्यावर आली, असं एक त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असं एक कोर्टामध्ये प्लीडिंग केलं जातं. तिथून बाहेर आल्यानंतर नाना जे वाक्य म्हणतो, मला असं वाटतं इथे आलेलं प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने नानाची भूमिका मांडतात. नाना असं जे वाक्य सांगतो ते या लढ्यामध्ये खूप समर्पक आहे आणि ते वाक्य, तो विचार घेऊन आम्ही सर्वजण चालतो आहे. नाना असं म्हणतो की जब तक तुम अपना काम करते रहोगे मैं अपना काम करता रहूँगा. मला असं वाटतं ही लढाई लढण्यासाठी तुमची सर्वांची ताकद या ठिकाणी आहे. यानंतर आपण एक सामूहिक शपथ घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आभार प्रदर्शन होणार आहे आणि नंतर मग ॲक्च्युअल सेशनची सुरुवात होणार आहे. पहिलं सेशन आदरणीय काळकर सर घेणार आहेत, त्यानंतर कृष्णनजी बोलणार आहेत आणि नंतर मग प्रवीण पाटील सर बोलणार आहेत. तर मी आदरणीय राऊत मॅडमना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन शपथ आपल्याला द्यावी. या शपथेपूर्वी ज्या 2 व्यक्तींनी हा अख्खा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली पण ते पडद्याच्या मागं राहिले, त्यांचा छोटासा कृतज्ञता सन्मान होणं मी आवश्यक समजतो. मी सर्वप्रथम या ठिकाणी बोलवतो प्रबोधिनीचे कार्यालयीन अधीक्षक टोकेकर सर, त्यांनी पुढे यावं आणि राऊत मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. टोकेकर सर प्लीज या. दिवसातनं 15 ते 20 फोन या माणसाचे मला यायचे, त्याच्यामधले माझ्या सवयीप्रमाणे मी 2-3च उचलायचो आणि बाकीचे मेसेजवर रिप्लाय करायचो त्यांना. टोकेकर सरांचा सन्मान या ठिकाणी होतो, टाळ्या वाजूयात आपण. दुसरं एक नाव आहे, त्याला नाव घेतलेलं आवडत नाही, तो कधी पुढे येत नाही, माझा छोटा भाऊ असेल, मित्र असेल, शुभम मेदनकर. शुभम ये पुढे. एक तरुण तडफदार कार्यकर्ता, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि गेले 3 वर्ष तो आमच्यावर या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. हे फिल्म बनवण्याचं काम असेल किंवा गुगल फॉर्म तयार करण्याचं काम असेल, सगळं टेक्नॉलॉजी कधी त्याला फोन केला की तो काम करायला तयार होता. त्याच्यामुळेच ही कार्यशाळा यशस्वी होती आहे. मी शुभमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर मी आदरणीय राऊत मॅडमला या ठिकाणी येण्याची विनंती करतो. ते प्रतिज्ञा घेतील, आपण त्यांच्या पाठीमागे ती प्रतिज्ञा घेणार आहोत. आपण सर्वजण उभं राहूयात आणि आपला उजवा हात पुढे करूयात. नाही तुम्ही या. आम्ही आज अशी शपथ घेतो की आम्ही आजन्म अंमली पदार्थाच्या विरोधात काम करू. जे कोणी यात अडकले असतील त्यांना सुद्धा आम्ही यातून बाहेर घेण्यासाठी मदत करू. जय हिंद. धन्यवाद. मी उद्घाटन समारंभाचं औपचारिक आभार प्रदर्शन करण्याची विनंती माझे मित्र आणि छोटे भाऊ शिक्षण तज्ज्ञ ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मदत केली, त्यांना एका फोनवर आम्ही सांगितलं की असं करायचं, ते तयार झालेत. आणि दुपारच्या सेशनमध्ये जे छान आपल्याला भोजन मिळणार आहे ते सुद्धा जाधवर सरांनी दिलेलं आहे. तर सुधाकर जाधवरांसाठी जोरदार टाळ्या वाजूयात. औपचारिक आभार प्रदर्शन ते करतायत. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा,
या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र समस्या आणि निराकरण कार्यशाळेसाठी मंचावरती उपस्थित आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय अशा IG मॅडम, माननीय सौ शारदा राऊत मॅडम, ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आपल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मागील 1 वर्षापासून आपण घेतोय असे माननीय श्री प्रवीण पाटील सर, मंचावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर पराग काळकर सर, ज्या रामबोमाळगी प्रबोधिनीच्या वतीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय त्याचे माननीय श्री घड्याळ पाटील सर, मंचावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर भोई सर आणि उपस्थित माझ्या सर्व मित्रबंधू आणि भगिनीनो. खरं तर सर या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचं कारण असं की ज्या संस्थेसोबत हा कार्यक्रम आपण घेतो अशी रामबोमाळगी प्रबोधिनी, ज्या प्रबोधिनीनं संपूर्ण जगाला त्या ठिकाणी प्रशिक्षणाचं काम त्याच्यामध्ये शिकवलं की प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, हे प्रशिक्षण घेत असताना त्याचं कार्य कशा पद्धतीनं झालं पाहिजे, नुसतं प्रशिक्षण घेऊन चालणार नाही तर पुढं त्याचं कार्यसुद्धा राहिलं पाहिजे. तर त्याच प्रबोधिनीच्या संस्था कशी चालवली पाहिजे याच्या उत्तनच्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी मी मुंबईला त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि राहुल टोकेकर सर म्हणजे ज्यावेळेसला मी ज्युनियर कॉलेजला होतो त्यावेळेसपासून मी त्यांच्यासोबत विविध प्रशिक्षणं रामबोमाळगी प्रबोधिनीची त्या ठिकाणी केलेली आहेत. मी माझं भाग्य समजतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रबोधिनीसोबत आणि भोई फाउंडेशनसोबत काम करण्याचं त्या ठिकाणी संधी मिळाली. हे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असताना सर मला सांगताना दुःखही वाटतं की मागील 13 वर्षापासून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी दारू सोडा दूध पे अभियान हे पुणे शहर पोलिसांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी घेतोय. जेवढी दारूची दुकानं आहेत त्या दारूच्या दुकानांच्या बाहेर 1,000 लिटर दूध घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उभा राहतो. मग त्याच्यामध्ये NSSचे विद्यार्थी असतील, पुणे शहर पोलीसचे सगळे सन्माननीय अधिकारी असतील. आणि हा कार्यक्रम घेत असताना कुठंतरी माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की हे फक्त दारूपुरतंच त्या ठिकाणी सीमित राहिलेलं नाहीये, तर ते आता ड्रग्सच्या साठी सुद्धा पुढं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी गेलेल्या हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. हा जो कार्यक्रम हा आपला पुण्यामध्ये होतोय, ज्या पुण्यानं या इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी पुढे येण्यासाठीचा विचार दिला, ज्या पुण्यानं या ठिकाणी पहिली कपड्यांची होळी इंग्रजांच्या विरोधामध्ये केली, ज्या पुण्यानं या देशाचं त्या ठिकाणी सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं, ज्या पुण्याला त्या ठिकाणी शैक्षणिक राजधानी या देशाचं त्याच्यामध्ये म्हटलं जातं, या पुण्यामध्ये सगळ्यात जास्त व्यसनाचं प्रमाण हे आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती असलेलं त्याच्यामध्ये ते दिसतं. आणि म्हणून ज्या पुण्यामधनं एक चांगले युवक त्या ठिकाणी घडलेले होते, त्या पुण्यामध्ये आता युवक कुठंतरी वेगळ्या मार्गाने जात आहेत का हा देखील प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये तो पडलेला आहे. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने युवकांची संख्या ही आपल्या समोर आहे, म्हणजे आज त्या ठिकाणी म्हटलं जातं सरांनी जशी सुरुवात शेरोशायरीपासून केली तर आपला आणि शेरोशायरीचा काही जास्त तसा संबंध नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं मला युवकांना बघून त्या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, जो किनारों से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो तूफानों से टकराता है उसे युवा कहते हैं. आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या विषयामध्ये पुढे येणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. आणि जसं मॅडमनी सांगितलं की जे बॉर्डर स्टेट्स आहेत ज्या पद्धतीनं तिकडनं हे सगळे ड्रोनच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे ड्रग्ज त्या ठिकाणी येत आहे ते ड्रग्ज फक्त पंजाब पुरतं त्या ठिकाणी राहिलेलं नाही, ते संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी पसरलेलं हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतं. आणि एवढंच नाही, जर तुम्ही पंजाबचा जर प्रश्न जर अत्यंत गांभीर्यानं आपण पाहिला तर सगळ्या पॅराफोर्सेसमध्ये म्हणजे तुमच्या आर्मीपासून ते जेवढे काही सरकारी यंत्रणांचे जेवढे काही फोर्सेस असतील या सगळ्या फोर्सेसमध्ये सगळ्यात जास्त जर प्रमाण कोणाचं होतं तर ते पंजाबमधले असलेले युवकांचं होतं. आणि आजचं जर त्यांचं जर आपण प्रमाण काढलं तर ते फार मोठ्या प्रमाणावरती घटलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि जी आकडेवारी पंजाबची आपल्याला समोर गुगलच्या माध्यमातून येते त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यसन करणारा व्यक्ती म्हणजे ते दारू आणि सिगारेट सोडून ते ड्रग्सचं व्यसन करणारा व्यक्ती हा आपल्याला त्याच्यामध्ये तो दिसतो. आणि ज्या वेळेसला प्रवीण पाटील सर आपल्या संस्थेमध्ये आलेले होते त्याही वेळेसला सरांना मी विनंती केलेली होती की अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अँटी टेररिस्ट स्क्वॉड या दोन्ही लोकांचं एकत्रित समन्वयाने हे कामकाज चालणं गरजेचं आहे. कारण हे दहशतवाद चालवणाऱ्या लोकांसाठी जर सगळ्यात पहिला बिझनेस कोणता असेल, त्यांना जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पैसा कुठून जर मिळत असेल तर ते आर्म्स डिलिंग असेल आणि ड्रग्ज असेल, या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना पैसा हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळताना हे आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांपर्यंत ड्रग्ज पोहोचत आहे ते नक्कीच त्यांचे हात, त्यांच्या वरिष्ठांचे हात हे नक्कीच अंडरवर्ल्ड पर्यंत गेलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील.
आतंकवादापर्यंत गेलेले आपल्याला दिसतील. मॅडम, आज मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायची की ज्या पुण्यामध्ये आपण त्या ठिकाणी आहोत, ज्या भागामध्ये आत्ता आपण कार्यक्रम घेतो, या भागामध्ये पुण्यातल्या सगळ्या मोठमोठ्या संस्था, पुणे विद्यापीठासारखी विद्यापीठ, हे सगळे लोक आपल्या या ठिकाणी आहेत. या भागामध्येच माझं स्वतःचं शिक्षण इथंच पुढच्या BMCC कॉलेजमध्ये झालं, इथंच राईट साईडला असलेल्या ILS लॉ कॉलेजमध्ये झालं. मी जवळपास 12-15 वर्ष या भागामध्ये येतोय, जातोय, फिरतोय. या भागामध्ये जेवढी काही दुकान आहेत, म्हणजे दुःख वाटतं की 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, इथं महिलांची संख्या जास्त आहे. जसा साड्यांचा सेल लागतो, जसा आम्ही फ्लॅट विकतो तर आम्ही फ्लॅटवरती स्टॅम्प ड्युटीवरती काहीतरी आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डिस्काउंट देतो, लोकांना गाड्यांना डिस्काउंट दिला जातो, त्या पद्धतीनं या भागामध्ये असलेल्या दारूच्या दुकानांवरती, म्हणजे 1000 रुपयाची दारू घेतली 250 ml दारू फुकट, 5000ची दारू घेतली 1000 रुपयाची दारू फुकट, अशा पद्धतीचे बोर्ड हे तुम्हाला या भागातल्या ह्या रोडवरती असलेले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतील. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आताच्या अर्थसंकल्पामध्ये, म्हणजे खरं तर हा विषय मला विनय सहस्त्रबुद्धेंच्या समोर त्या ठिकाणी मांडायचा होता की त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे थोडेफार का होईना आभार त्या ठिकाणी मी व्यक्त करतो की आज त्यांनी सिगारेटीवरतीचा जो टॅक्स होता तो 28% कालच्या अर्थसंकल्पामध्ये तो 40% इतका त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे, मी प्रवीण पाटील सरांना सांगितलं होतं सर की हा 40% नाही, हा 400% जरी केला तरी ती लोक घेणारी ती घेणारच आहेत, परंतु राज्याला सुद्धा, देशाला सुद्धा उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतं. आणि जी गरीब घरातली मुलं आहेत, जी वाड्या वस्ती तांड्यांवरची मुलं आहेत, जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी भागातून जी लोक येतात, ज्यांच्याकडे पैशाचा फार मोठ्या प्रमाणावरती तुतवडा आहे, ही नक्कीच लोक या सगळ्या गोष्टीपासून लांब आलेले आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतील. आज या सगळ्या गोष्टीची जर आकडेवारी आपण काढली तर महाराष्ट्राची आकडेवारी आणि देशाची आकडेवारी ही कुठंतरी समसमान असलेली आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसते. आज दारूचं जर प्रमाण आपण लक्षामध्ये घेतलं, एक धक्कादायक आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि ती आकडेवारी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 ते 16% लोक हे दारूचं सेवन करताना दिसतात. आणि याच्यामध्ये वयवर्ष 12 ते वयवर्ष 75 पर्यंतची लोक सगळ्यात जास्त या 16% मध्ये आहेत, हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. गांजा असेल, हे गांजाचं सेवन करण्यामध्ये महाराष्ट्राचं प्रमाण हे 0.5% ते 1.5% आपल्याला असलेलं त्याच्यामध्ये दिसतं. हे लक्षात घ्या, हे 1%, 0% हे सोडून द्या. महाराष्ट्राची जनसंख्या ही 14 ते 15 कोटी त्या ठिकाणी जनसंख्या आहे. याच्यातली जर तुम्ही आकडेवारी काढली तर हे जर मोजायला घेतलं तर हे फार मोठ्या प्रमाणावरती हे आपल्याला लक्षात येईल. अफीम आणि हेरोईनचं प्रमाण हे 0.2% ते 0.5% असलेलं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टी करत असताना पुणे शहर पोलीसचा जर फक्त आपण आकडा काढला, ग्रामीण भाग सगळा जर सोडून दिला, तर याच्यामध्ये 189 गुन्हे हे दाखल झालेले आपल्याला दिसतात. आणि पुणे शहरामध्ये फक्त केवळ आणि केवळ 5.5 कोटी रुपयाचे ड्रग्ज हे गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली हे जप्त झालेले हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत. आणि सगळ्यात धक्कादायक बाब जी आमच्या सगळ्यांच्या समोर आली, जे मॅडमनी मागाशी सांगितलं की 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या मुलांसाठी आम्ही हे करतोय. मॅडम एक वकील या नात्यानं परदेशी सर समोर आहेत, मी त्या ठिकाणी आहे. जवळजवळ जाधवर लिगल फर्मच्या माध्यमातून आम्ही 148-150 केसेस त्या ठिकाणी हँडल करतो. हे करत असताना माझा स्वतःचा अभ्यास असा सांगतो की वयवर्ष म्हणजे इयत्ता 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि FY यांच्याच मुलांचं सगळ्यात जास्त प्रमाण हे त्या ठिकाणी गुन्हेगारीमध्ये आहेत. तेच लोक कोयता गँगमध्ये सुद्धा आहेत, तेच लोक त्या ठिकाणी ह्याच्या त्याच्या नावावरती उड्या मारण्याचं काम करतात. भैया भाऊ बंटी संटी यांच्याच लोकांच्या जीवावरती हे गुन्हेगारीचं काम त्या ठिकाणी करण्याचं प्रमाण करतात. आणि यांचंच प्रमाण हे त्या ठिकाणी व्यसनासाठीचं आहे. आणि आज एक जी आकडेवारी समोर आली, ती आकडेवारी असं सांगते की शाळेत जाणाऱ्या मुलांपैकी 7 ते 10% मुलं ज्यांचं वय हे 12 वर्षापासून त्या ठिकाणी चालू होतं, यांचं प्रमाण व्यसनासाठी असलेलं आपल्याला त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतंय. आज मॅडम मला अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणायची की स्नॅपचॅट सारखे जे ॲप आहेत, जे ॲप आपण एकदा मेसेज पाठवल्यानंतर व्हॉट्सअपचा तुम्ही त्या ठिकाणी डेटा काढू शकता. कोर्टामध्ये सुद्धा तो ॲडमिसिबल आहे की त्याचं जे CDR आहेत ते कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुरावा म्हणून आपण घेतो. परंतु स्नॅपचॅट सारखे ॲप आहेत, त्याच्यानंतर टेलिग्राम सारखे ॲप आहेत, ज्या ॲपमध्ये त्या ठिकाणी एखादा जर मेसेज पाठवला, पुढच्यानी जर तो मेसेज बघितला, तो बघितल्यानंतर 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी तो मेसेज डिलीट होतो. आणि तो पोलिसांना सुद्धा रिट्राईव्ह करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती अडचण ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होऊ शकते, ज्याला डिसअपेअरिंग मेसेजेस असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. एवढंच नाही, ज्या पद्धतीने हा पैशांचा व्यवहार होतोय, जे पैशांचा व्यवहार होत असताना तो फक्त स्क्रीनशॉटच्या माध्यमातूनच या सगळ्या लोकांचा ह्या ड्रग्जसाठीचा व्यवहार होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आज मला काळकर सर या ठिकाणी आहेत.
काळकर सरांना मला एक गोष्ट सांगायची की सर, सर्व कॉलेजेसमध्ये आणि शाळांमध्ये ज्या पद्धतीचे पार्सल्स येतात, हे पार्सल्स येत असताना एकाच व्यक्तीच्या नावाने पार्सल येणं, रोज रोज पार्सल्स येणं, सारखेच पार्सल्स येणं, मग ते पेईंग गेस्ट म्हणून ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्याला गेस्ट हाऊस किंवा तुम्ही काय ज्या गोष्टी म्हणत असताल, त्याच्यानंतर हॉस्टेल्स असतील, याच्यामध्ये ज्या पद्धतीचे पार्सल्स येतात, याच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज हे सापडलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यातून व्यवहार होताना दिसतो, कारण कुरिअर सर्व्हिसवरती नियंत्रण हे फार मोठ्या प्रमाणावरती कमी आहे. कारण वरती वेगळं नाव असतं, आतमध्ये जे काही पार्सल्स येतात ते वेगळेच पार्सल्स असलेले आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसतात. आणि म्हणून मी आज एक काय करायला पाहिजे, शिक्षण संस्थांनी आम्ही काय करायला पाहिजे, तर एक त्याची यादी आणलेली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधात महाविद्यालयाची जी भूमिका आहे, ती भूमिका अशी सांगते की प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडनं अंमली पदार्थ न वापरण्याचे लेखी हमीपत्र घेतलं पाहिजे. कॅम्पसमध्ये CCTV प्रवेश ओळखपत्र प्रणाली, विजिलन्स रजिस्टर हे त्या ठिकाणी सक्तीचं असणं गरजेचं आहे. अँटी ड्रग, अँटी इंटॉक्सिकेशन सेल स्थापन करणं गरजेचं आहे. संशयास्पद वर्तन ओळखण्यासाठी फॅकल्टी व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. की एखादा मुलगा आधी चांगला होता, आता त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये फरक त्या ठिकाणी पडतोय, परीक्षेच्या कालावधीमध्ये त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे, परीक्षा चालू असताना सारखंच तो टॉयलेटच्या नावाखाली, वॉशरूमच्या नावाखाली बाहेर जातोय, काहीतरी सेवन करून येतोय, मग पेपर लिहितोय. कारण आपल्याला माहिती असेल, रेडबुल सारख्याचं सुद्धा प्रमाण परीक्षेच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त रेडबुलचं खप हा कॅन्टीन्समध्ये सुद्धा सर्व कॉलेजेसच्या होताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो, ज्याने झोप येत नाही. कॅफेनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतो. कॉफीला ते आता काय म्हणतो आपण त्याला, अल्टरनेटिव्ह त्याचा आलेला आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन, समुपदेशन सुविधा, पोलीस, DSLA, डॉक्टर, NGO यांच्या सहकार्याने जागृती कार्यक्रम, कॅम्पसमध्ये कुरिअर व पार्सल तपासणीची व्यवस्था, हॉस्टेल, वॉशरूम, एकांत जागांवरती विशेष देखरेख, पालकांशी नियमित संवाद व पालकांची जनजागृती आणि संशय आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देणे, या गोष्टी महाविद्यालयाने करणं आवश्यक आहे. पोलिसांकडनं ज्या आमच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा अशी की शैक्षणिक परिसर व आजूबाजूच्या भागात नियमित पेट्रोलिंग, गस्त त्या ठिकाणी असली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी टपऱ्यांच्या माध्यमातून, जिथं जिथं अंगावरती टॅटू काढले जातात, त्या टॅटू काढत असलेल्या त्या पार्लरच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात. कॉलेज परिसराभोवती असलेले संशयित विक्रेते, टपऱ्या, कॅफे, हॉस्टेल्स, हॉटेल याची माहिती संकलन करणे, गुप्त माहिती यंत्रणा म्हणजे इंटेलिजन्स नेटवर्क मजबूत करून पुरवठा साखळी तयार करणे, कुरिअर पार्सलद्वारे होणाऱ्या ड्रग्ज पुरवठ्यावरती लक्ष ठेवणे, विद्यार्थ्यांमध्ये वापरल्या जाणारे डिजिटल ॲप्स, सोशल मीडिया ॲप्स, गुप्त चॅट्स यावरती सायबर सेलच्या मार्फत त्या ठिकाणी लक्ष ठेवणे. त्याचबरोबर NDPS कायदा, BNS इत्यादींद्वारे जनजागृती करणे, अशा काही मागण्या या आमच्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना शेवटचा मुद्दा मला एकच गोष्ट मांडायची आहे की आज देशांची जर आपण आपल्या जनसंख्या काढली तर 147 कोटीचा आपला देश आहे आणि याच्यामध्ये 88.2 कोटी लोक हे वय वर्ष 50 पेक्षा कमी असलेले आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसतात. आणि म्हणून ही जी आपली फौज आहे, म्हणजे साने गुरुजींच्या स्वप्नातला जो भारत आपल्याला घडवायचा आहे, म्हणजे भला सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, करी कणकण करी बांध दिले जण सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, त्यांच्या स्वप्नातला जर भारत आपल्याला त्या ठिकाणी बनवायचा असेल तर आपल्याकडे ही जी 88 कोटी लोकांची जी फौज आहे, ज्यांचं वय हे 50 वर्षापेक्षाच कमी आहे, ही ॲसेट म्हणून साबित झाली पाहिजे का लायबिलिटी म्हणून साबित झाली पाहिजे, याचा विचार आपल्याला करावा लागेल. ही अपॉर्च्युनिटी म्हणून साबित झाली पाहिजे का चॅलेंज म्हणून साबित झाली पाहिजे, ही 88 कोटी लोकांची फौज ही डिझास्टर म्हणून साबित झाली पाहिजे का डिव्हिडंड म्हणून साबित झाली पाहिजे, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. शेवटचं एकच उदाहरण मला त्या ठिकाणी द्यावं असं वाटतं. ज्यावेळेसला आम्ही शाळेत होतो त्यावेळेसला आमच्या शाळेमध्ये एक गेस्ट आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एखाद्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कुठलं गाणं आहे मला सांगा, त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. त्या उदाहरणाकडे मला जायचं नाही, परंतु जर एखाद्या देशाचं जर भविष्य आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या देशातले युवक हे किती व्यसनाधीन आहेत आणि किती व्यसनाधीन नाही हे जर आपल्याला त्या ठिकाणी समजलं तर त्या देशाचं भविष्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आज या जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. सर, मी एकच आश्वासन मॅडमला आणि सरांना त्या ठिकाणी देऊ इच्छितो की नक्कीच या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेले, शिक्षण घेत असलेले 25,000 विद्यार्थी आणि डायरेक्ट इनडायरेक्ट ज्या लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतो असे 8,000 कर्मचारी जे आमचे आहेत, हे सगळेजण आपल्या सोबत त्या ठिकाणी तनानं, मनानं आणि धनानं आपल्या सोबत त्या ठिकाणी असणार आहेत. आज
हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असताना जे मीडियावाले पर्सन्स या ठिकाणी उपस्थित आहेत, जे शूटिंगचे आमचे मनोज चौधरी असतील, विशाल नलावडे असतील, चंद्रकांत डोमा असतील, सर्व प्रकारचं कामकाज करण्यासाठी म्हणून ज्यांचा आत्ताच आपण सत्कार केला असे राहुल टोकेकर सर असतील, यांचे सगळ्यांचे मी त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या या सर्व आयोजन समितीच्या वतीनं त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आले, मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.